5 सप्टेंबर आज शिक्षक दिना निमित्ताने सर्व शिक्षकांना मनापासून शुभेच्छा. आज या सप्टेंबर महिन्यातच 2008 मध्ये आपल्या शिक्षण विकास मंचचं काम सुरू झालं. 12 वर्ष त्याला पूर्ण झालं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू झालं का डॉक्टर कुमुद बन्सल त्यांचे दुर्दैवाने 2012 मध्ये 5 सप्टेंबरला आजच्याच दिवशी निधन झालं. त्यांना 1 मिनिट आपण श्रद्धांजली जागीच बसून भाऊ माझ्या काळामध्ये विश्वनाथ खंडारे हे काही क्षणचित्र त्यांची मी दाखवतोय सर, चालू आहे क्षणचित्र. खूप मोठं मस्त. घरीच बस ना. कॉलेजवर बसतो शाळेत खेळायला. नमस्ते. दाखवलंय सर. बन्सल मॅडम या सुमारे 37 वर्षाचा जो सेवेचा कालखंड झाला, त्या IAS अधिकारी असल्या आणि वेगवेगळ्या विभागांमध्ये बदली होत असली तरी सुद्धा शिक्षणावरच्या प्रेमामुळे त्यांची एकूण सर्व्हिस जी आहे ती 22 वर्ष ही शिक्षण विभागातच झालेली आहे. आणि त्याच्यापैकी 11 वर्ष त्याने 11 आणि 3 14 वर्ष महाराष्ट्र राज्यामध्ये शालेय शिक्षण विभागाच्या आणि उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या सचिव म्हणून काम पाहिलं. केंद्र शासनामध्ये सुद्धा त्या आधी सहसचिव म्हणून होत्या आणि सेवानिवृत्त होताना 4 वर्ष त्या शालेय शिक्षण विभागाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालय, आता त्याचं नाव पुन्हा शिक्षण मंत्रालय झालेलं आहे, त्या शिक्षण मंत्रालयामध्ये शिक्षण सचिव होत्या. त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली भरपूर काम करायला मिळालं. दरवर्षी एक शिक्षण परिषद ही आपण आता 25 नोव्हेंबरला घेतो, पूर्वी 11 नोव्हेंबरला घेत होतो. शिक्षण दिनाच्या निमित्ताने भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने. पण त्याच दिवशी शाळांमध्ये पण कार्यक्रम असायला लागले, दिवाळीच्या सुट्ट्या त्याच वेळेला असायला लागल्या, त्याच्यामुळे लोकांना ते येणं अडचणीचं व्हायला लागलं. म्हणून आता आपण ते 25 नोव्हेंबरला हा कार्यक्रम सुरू करायला सुरुवात केली. त्यांच्या काळामध्ये वेगवेगळे विषय हाताळले गेले. 2010 पासून जो शिक्षण हक्क कायदा अंमलात आला त्याच्या फॉर्म्युलेशन मध्ये त्यांचा अगदी सिंहाचा वाटा आहे. आणि पहिली परिषद 2009 मध्ये ज्या वेळेला गॅझेटमध्ये तो प्रसिद्ध झाला त्यावेळेला आपणच घेतलेली होती. व्होकेशनलायझेशन ऑफ एज्युकेशन, नंतर शाळांच्या गुणवत्तेकरता त्याच्याकरता त्याच्यावर इंग्रजी मराठी दोन्ही भाषांमध्ये पुस्तकांचं प्रकाशन, त्याच्यानंतर चांगल्या साहित्याला शिक्षण क्षेत्रातल्या पुरस्कार, ह्या गोष्टी सुद्धा त्यांच्याच काळापासून सुरू झाल्या. आणि त्यांचीच आठवण म्हणून दरवर्षी आपण जे उत्कृष्ट शैक्षणिक प्रकाशन आहेत त्यांना जो पुरस्कार देतो त्याचं नाव सुद्धा आता आपण डॉक्टर कुमुद बन्सल उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथ पुरस्कार असं सुरू केलेलं आहे. त्या गेल्या असल्या तरी अजूनही त्यांच्या नावाच्या आधी स्वर्गीय कै किंवा
दिवंगत असं लावायला आमचं मन धजावत नाही. त्याच्यामुळे आम्ही डॉक्टर कुमुद बन्सल असाच त्यांचा उल्लेख करतो. त्या कायम आमच्यातच आहेत असं आम्हाला नेहमी वाटत असतं आणि त्यांच्याच प्रेरणेने आजही पुढचे 8 वर्ष कामकाज सुरू आहे आणि तसंच ते आम्ही त्यांच्या प्रेरणेने हे सुरू ठेवू. पुन्हा त्यांना त्यांची आठवण ही कायम आमच्या मनामध्ये राहीलच. त्याच्या पुढची सूत्र जी आहेत ती माझ्या सहकारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे शिक्षण विकास मंचच्या विशेष सल्लागार बसंती रॉय यांच्याकडे सोपवतो. बसंती रॉय. नमस्कार. डॉक्टर कुमुद बन्सल यांना मनापासून त्यांच्या स्मृतीला वंदन करून आज आपण शिक्षक दिनानिमित्तचा आज स्पेशल वेबिनार हे सुरू करतो आहोत. सर्वांना माझा नमस्कार. आजचा एक वेबिनार जो आहे तो म्हटला तर शिक्षणाचा आहे, म्हटला तर तंत्र शिक्षणाचा आहे आणि म्हटला तर तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या रोजच्या जगण्याचा एक भाग म्हणून जे आज तंत्रज्ञान झालेलं आहे त्याच्याविषयी आहे. आज आपण बोलणार आहोत ते सायबर सेफ्टी बद्दल. आता तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. तंत्रज्ञानाशिवाय आपला आता पानही हलू शकत नाही. रोजच्या आयुष्यात आपल्याला बँकेचे व्यवहार करणं असो, खरेदी करणं असो, या सगळ्या गोष्टींसाठी ऑनलाईनची आता आपल्याला सवय झालेली आहे. आणि हे ऑनलाईन आणि सगळ्या नेट बँकिंग किंवा इंटरनेटवरनं किंवा ईमेल करणं, वेबिनार करणं, आता आपला जो वेबिनार आहे तो तंत्रज्ञानाचाच एक भाग आहे. आणि आजच्या कोविडच्या काळामध्ये आपण सर्वजण एकमेकांच्या संपर्कात केवळ या तंत्रज्ञानामुळेच राहू शकतोय. तर या सगळ्या तंत्रज्ञानाचा जो आपल्या आयुष्यावर झालेला परिणाम आहे त्याबद्दल एक थोडक्यात जर विचार केला तर ह्याचे जे खूप फायदे आपल्याला दिसत आहेत ते आता ऑनलाईन क्लासेस सुरू झाले लॉकडाऊनमध्ये आणि त्यातून सोशल मीडिया इंटरनेटचा वापर आणखी प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. मोठी माणसं, लहान मुलं तर आता पूर्वी शाळेत जात होती तेव्हा 4-5 तासांसाठी शाळा भरायची, पण आता या काही तासांच्या ऐवजी आता मुलं 24 तास या माध्यमांच्या संपर्कात आहेत. म्हणजे सोशल मीडिया असो, मित्रांबरोबर बोलणं असो, त्यांच्या शिक्षकांबरोबर बोलणं असो, शाळेचे जे ऑनलाईन वर्ग भरतात त्याच्या पलीकडे होमवर्क करणं असो किंवा काही हॉबी क्लासेस करणं असो, त्याशिवाय मुलांचंही आता जीवनात पाने हलत नाही. या अशा रीतीने आपल्या आयुष्याचा एक हिस्सा बनलेल्या या तंत्रज्ञानाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर याच्या 2 गोष्टी आपण सतत ऐकत असतो. एक म्हणजे सायबर सेफ्टी आणि एक म्हणजे सायबर सिक्युरिटी. मला या वेबिनारच्या संदर्भात बोलताना एकाने विचारलं की मॅडम या दोघांमध्ये फरक काय? तर मग मला लक्षात आलं की सायबर सेफ्टी बद्दल आपण बोलणार आहोत कारण आपल्याला विद्यार्थ्यांशी संबंधित, त्यांच्या सुरक्षितते संबंधित बोलायचं आहे. आणि सायबर सिक्युरिटी म्हणजे काय? सायबर सिक्युरिटी म्हणजे अनेक महत्वपूर्ण ज्या इन्फॉर्मेशन्स असतात, ज्या फाईल्स असतात, देशाची माहिती असो, कंपनीची माहिती असो, ह्या सगळ्या अत्यंत गोपनीय किंवा महत्वाच्या स्वरूपाच्या माहिती असतात, ती सुरक्षित ठेवण्याची जी व्यवस्था आहे त्याला आपण सायबर सिक्युरिटी म्हणतो. कारण ती जर हॅकरने हॅक केली तर त्यातून प्रचंड नुकसान होऊ शकतं. तर ती म्हणजे सायबर, आपण त्या सायबर सिक्युरिटी बद्दल बोलणार नाही आहोत. तर आजच्या वेबिनारमध्ये आपण बोलणार आहोत ते सायबर सेफ्टी बद्दल. आता ह्या सायबर सेफ्टीचं महत्व काय आहे? कारण मुलं बघता बघता आपण बघतो की ते नेटवर जात आहेत, कुठल्या कुठल्या साईट्स आपोआप उघडत जात आहेत. काही मुलं काही चुकून त्यांना काही गेम्स किंवा ऍप्स डाउनलोड करतायत, त्याला खूप काही किंमत असते, तर ती त्या वॉलेटमधनं त्याचे खर्च केले जात आहेत. अशा अनेक समस्या त्यातून उद्भवत आहेत आणि याबद्दल एक अवेअरनेस आपल्या सगळ्यांना असावं. आणि शिक्षकांची भूमिका आता आणि जबाबदारी वाढलेली आहे कारण ह्या नव्याने गोष्टी ज्या आलेल्या आहेत त्याचे काही धोकेही आपल्याला दिसत आहेत. ह्याचा विचार जरूर व्हायला पाहिजे असं मला वाटतं. तर शिक्षक आता हे जे सगळं व्हर्च्युअल वर्ल्ड सुरू झालेलं आहे, जे रिअल वर्ल्ड नाही, व्हर्च्युअल वर्ल्ड मध्ये मुलांना काय काय आता त्यांच्या जबाबदाऱ्या शिक्षकांनी काय पाळायला पाहिजे, त्यांना कसं वाढवायचं या सायबरच्या जगामध्ये, यांची जबाबदारी शिक्षकांची आहे, पालकांची आहे. मुलांनी सुरक्षित कसं राहायचं. आता मुलं कितीतरी गोष्टी करतात, बुलिंग करतात, म्हणजे अनेक मुलं इतरांना अडचणीत आणणाऱ्या काही गोष्टी ह्या नेटवरनं करत असतात, त्यांची आयडेंटिटी लपवून करतात. आता बऱ्याच शिक्षकांशी बोलतानाही असं आम्हाला दिसतं की ऑनलाईन टीचिंग चालू असताना मुलं नाहीशी होतात, एकमेकांना चॅट करत असतात,
शिक्षकांबद्दल काही कॉमेंट्स टाकत असतात. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये खूप धोके आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा आज आपण करणार आहोत. आणि आज विशेष म्हणजे शिक्षक दिनाच्या निमित्ताने आपण हे सेशन आयोजित केलेलं आहे. आज आपल्या सेशनला मार्गदर्शन कोण करणार आहेत तर याच क्षेत्रातले अत्यंत जाणकार डॉक्टर दीप्ती लेले करणार आहेत. आणि दीप्ती लेले या खूप चांगलं त्यांनी या क्षेत्रामध्ये खूप वर्ष काम करतायत. जवळजवळ मी सांगते की त्यांनी 50,000 मुलांना सायबर सेफ्टीचं ट्रेनिंग दिलेलं आहे. त्या ट्रेनर आहेत, त्या कॉर्पोरेटसाठी शिकवतात, त्यांना शिक्षकांना उद्बोधन करतात, सिनियर सिटीजन्स मोठ्या लोकांनाही ते शिकवत असतात. तर 5 वर्षामध्ये त्यांनी 50,000 जणांना प्रशिक्षण दिलेलं आहे. स्वतः त्या BCom आहेत, LLB आहेत, MBA आहेत, PhD सुद्धा झाल्या आहेत आणि LLM पण झाल्या आहेत. म्हणजे कायद्याची बाजूचं शिक्षणही त्यांचं झालेलं आहे आणि व्यवस्थापन शास्त्र माहिती आहे. अशा ह्या दीप्ती लेले आजच्या व्यक्त्या आहेत. आणि त्याने गेल्या 5 वर्षापूर्वी कीर्ती ट्रेनिंग आणि कन्सल्टन्सी कंपनी सुरू केली आणि रिस्पॉन्सिबल नेटिझन आणि सायबर सेफ इंडिया हे त्यांचं विजन आहे. तर 15 वर्ष त्या हे काम करतायत आणि लेक्चर्सही घेत आहेत त्या MBAच्या विद्यार्थ्यांसाठी. तर ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आज आपल्याला त्यांच्याकडनं खूप जाणून घ्यायचे आहे आणि त्यांना प्रश्नही आपल्या मनातल्या शंकाही विचारायचे आहेत. अनेक सुरक्षिततेचे उपाय काय आहेत, कोणकोणत्या गोष्टीतनं आपण आपले सुरक्षितता मुलांच्या बाबतीत करू शकू, ह्याबद्दल आपण आज आपल्याकडे त्या माहिती देणार आहेत. तर मला असं वाटतं की आता डॉक्टर दीप्ती लेले यांच्याकडे मी खुर्ची सुपूर्द करते. डॉक्टर दीप्ती लेले, तुमचं मनापासून स्वागत शिक्षण विकास मंचाच्या या आमच्या व्यासपीठावरून. आणि खूप चांगल्या प्रकारचा विषय आपण बरेच वर्ष हाताळत आहेत. नक्कीच आज आम्हाला सगळ्यांना त्याचा नक्की फायदा होईल असं वाटतं. धन्यवाद. नमस्कार वसंत सर, बसंती मॅडम, धन्यवाद तुम्ही ही मला संधी दिल्याबद्दल. सगळ्यात आधी आज शिक्षक दिन आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं शिक्षक दिनाचं हे औचित्य साधून आजचं जे सेशन आहे शिक्षकांसाठी आहे. पण त्याच्या आधी मला माझ्या गुरूंकडनं आशीर्वाद हवेत. म्हणून मी म्हणेन गुरु ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मला आज इथपर्यंत पोहोचवणारे माझे ॲडव्होकेट नागेश नारायण मराठे, नंतर माझे PhDचे गाईड कॅप्टन डॉक्टर CM चितळे, नंतर माझे सोशल मीडियाचे गाईड आणि माझे ट्रेनर, ह्या सगळ्यांना मी नमस्कार करते आणि आजचं हे सेशन सुरू करते. आजचं हे सेशन जे आहे ते टेक्नॉलॉजी बेस आहे. तर मला फक्त एक विनंती करायची आहे की जर तुम्ही बोलत नसाल तर प्लीज तुम्ही स्वतःला म्यूट करा, कारण सेशन सुरू झाल्यावर खूप डिस्टर्बन्स येऊ शकतो. मला माहिती आहे आज खूप जण आज हे सेशन ऐकतायत. त्याच्यानंतर असं होऊ शकेल, ही टेक्नॉलॉजी आहे शेवटी, आपण प्रत्यक्ष भेटत नाही आहोत, त्याच्यामुळे मे बी माझ्याकडचं नेट जाऊ शकतं, बँडविड्थ लो होऊ शकते. कुठलाही प्रॉब्लेम आला तरी 2 मिनिटं द्या, मी 2 मिनिटात परत रिजॉईन करू शकते. तर या गोष्टी होऊ शकतात. तर टेक्नॉलॉजी परत तंत्रज्ञान आहे, आपण हे सगळं ऍक्सेप्ट करूनच पुढे जाणार आहोत. बसंती मॅडमनी ऑलरेडी माझी ओळख करून दिली आहे, माझ्या कंपनीची ओळख करून दिलेली आहे. तर धन्यवाद मॅडम. आता मी सुरू करते, पण सेशन सुरू करायच्या आधी मला तुम्हाला सगळ्यांना काही प्रश्न विचारायचे. तर ते पोलवर तुम्हाला दिसतील, तुम्ही ते प्रश्न फक्त बघा आणि त्याची फक्त हो किंवा नाही अशीच उत्तर आहेत. 5च प्रश्न आहेत, तर ते फक्त उत्तर द्या, ते मला स्क्रीनवर उत्तर दिसू देत, मग आपण सेशन सुरू करू. विश्वनाथ सर, ते पोलिंग सुरू करता? हो. दिसतंय का? नाही दिसतंय. सगळ्यांनी पोलवर ऑन केलं तर तुम्हाला पण दिसेल. सगळ्यांना दिसतंय? बसंती मॅम, हॅलो, येस दिसतंय सगळ्यांना? टाकतायत ते.
नाही प्रश्न दिसत होते, आता नाही दिसत आहेत. दिसत नाही आता. आता नाही दिसत आहेत. मगाशी आले होते प्रश्न. आले होते. आता दिसतात का? हो दिसतात. मी एक रिक्वेस्ट करते की प्रश्न वाचा आणि त्याच्यावर होय नाही अशी उत्तरं लिहा आणि मग आम्हाला त्याचा आन्सर्स कळतील, लगेचच मला दिसतील. प्लीज मी रिक्वेस्ट करते की म्यूट करा, जर तुम्ही बोलत नसाल तर स्वतःला म्यूट करा, म्हणजे सेशन मध्ये डिस्टर्बन्स येणार नाही. आणि झाल्यावर सबमिट हे बटन तुम्ही प्रेस करा, म्हणजे ते पोलिंग आमच्याकडे दिसेल आणि जाईल. सर आपण उत्तर चेक करूयात का? विश्वनाथ सर. आज हर शनिवार को लड़ता है नहीं ये. विश्वनाथ सर आपण सेशन सुरू करूयात का? मला स्क्रीन शेअर करायचं राईट्स द्याल का? वा, उत्तर आलेली आहेत आपल्याला. त्याच्यातला पहिला प्रश्न होता की आपल्यापैकी किती जणांनी मोबाईलवर, लॅपटॉपवर, डेस्कटॉपवर अँटीव्हायरस अपलोड केलेला आहे. महत्वाचं आहे की 43% लोकांनी नाही असं उत्तर दिलंय. दुसरा प्रश्न होता आपल्यातील किती लोकांच्या मोबाईलवर किंवा बाकीच्या ई डिव्हाइसेसवर फायरवॉल इन्स्टॉल केली आहे. लक्षात घ्या 80% लोकांच्या ई डिव्हाइसेसवर फायरवॉल नाहीये. तसंच अँटीव्हायरस पण 43% लोकांच्या याच्यावर नाहीये. तिसरा प्रश्न होता की आपल्यातील किती जणांनी अँटी फिशिंग प्रोग्राम्स आपल्या मोबाईलवर किंवा बाकीच्या ई डिव्हाइसेसवर इन्स्टॉल केलेत. त्यातल्या 14% लोकांचं कौतुक आहे की त्यांनी केलेलं आहे, पण 86% लोकांनी आजही केलेलं नाहीये. चौथा प्रश्न होता की ऑनलाईन स्कूल सुरू करण्यापूर्वी तुम्ही स्वतः सायबर जगाचे रूल्स आणि रेग्युलेशन्स किंवा सायबर हायजीन, सेफ्टी याच्याबद्दल ट्रेनिंग घेतलं आहे का? तर 88% लोकांना हे ट्रेनिंग घ्यायची गरज आहे, लक्षात घ्या. आणि पाचवा प्रश्न होता की तुम्ही लॉग इन ऑनलाईन स्कूलिंग सुरू करण्यापूर्वी तुमच्या स्टुडंट्सला, तुमची जी मुलं आहेत त्यांना सायबर सेफ्टीचं ट्रेनिंग दिलेत का? तर 88% लोकांना असं वाटतं आहे की त्यांनी दिलेलं नाहीये. त्याच्यामुळे इथे स्कोप खूप जास्त आहे की टीचर्सला आणि त्याचप्रमाणे स्टुडंट्सला याचं ट्रेनिंग देणं फार गरजेचं आहे. मुद्दाम हे प्रश्न विचारले होते कारण आजचं सेशन हे याच्यावर अवलंबून आहे. आता मला उत्तरं कळलेली आहेत, आपण पुढे जाऊयात आजच्या सेशनला. पीपीटी दिसतीये की नाही फक्त सांगा तुम्ही. हो ओके. दिसते पीपीटी. आजचा विषय आहे की सायबर सेफ्टी फॉर टीचर्स. तर माझी ओळख मॅडमनी ऑलरेडी दिलेली आहे. आजच्या सेशन मध्ये टेक्नॉलॉजी हा मध्यभागी असणार आहे. काही आज जे आपण डिस्कस करणार आहोत, काही फॅक्ट्स आपल्याला माहिती असतील, काही फॅक्ट्स माहिती नसतील. एखादा इंटरेस्टिंग व्हिडिओ मी तुम्हाला जरूर दाखवणार आहे जर आपल्याला वेळ मिळाला तर. आणि सायबर सेफ्टी म्हणजे सेफ्टी मेजर्स काय असायला पाहिजेत प्रत्येक ठिकाणी हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. आता एक लक्षात घ्या की कोविड-19 मुळे झालंय काय की पूर्वी आपण सगळे शिक्षक शाळेत जायचो आणि शिकवायचो, मुलं शाळेत यायची आणि शिकायची. पण या 4-5 महिन्याच्या काळात कोविड-19 मुळे आपल्या मे महिन्यापर्यंतचा काळ सुखाचा गेला, पण जून पासून मोठा प्रश्न पडला, नक्की करायचंय काय, गाईडलाईन्स काय गव्हर्नमेंटच्या. तर गाईडलाईन्स पण आल्या. त्याप्रमाणे काही शाळांनी ऑनलाईन शिक्षण सुरू केलं. त्याच्यातही खूप प्रकार आहेत. काही शाळा 8-8 तास
शाळा चालू ठेवतात, काही शाळा फक्त 2 तास शाळा सुरू ठेवतात, काही शाळा फक्त व्हिडिओज आणि PDF पाठवतात आणि त्यांना असं वाटतंय की त्यांनी मुलांचा स्क्रीन टाइम कमी होतोय. पण असं काहीच नाहीये की व्हिडिओ बघताना जे 4 तास जायला पाहिजे ते जाणारच आहेत. स्क्रीन टाइम काही फॉलो होतोय, काही ठिकाणी नाही होते. असं दिसून येतंय की काही ठिकाणी जे राज्य सरकारने नियम घालून दिलेत ते लोक पाळतायत, काही ठिकाणी नाही पाळत आहेत, काही ठिकाणी काहीच करत नाहीयेत. असं एक रिसर्च केला मी, त्याच्यात मला दिसून आलं. तर सुरुवातच आपली आजची सेशनची अशी की सायबर सेफ्टी फॉर टीचर्स. तर सुरुवात ह्यानेच केली पाहिजे की नक्की सायबर सेफ्टी म्हणजे काय. तर एक लक्षात घ्या की आपण जी वेबसाईट वापरतो, आपण जे मोबाईल्स वापरणार आहोत, काही जण आपण टॅब वापरणार आहोत, काही जण डेस्कटॉप वापरणार आहेत, काही जण लॅपटॉप वापरणार आहेत, त्याच्यानंतर आपण सोशल मीडिया वापरणार आहोत. तर ह्या सगळ्याचा या इन्फॉर्मेशन आणि कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचे तर त्याचा अतिशय जबाबदारीने आणि सेफली यूज करणं याला सायबर सेफ्टी असं म्हणतो आपण. आता दुसरं महत्वाचं की आज टीचर्ससाठी सायबर सेफ्टी का महत्वाची आहे, लक्षात घ्या, खूप जास्त महत्वाची आहे. तर सगळ्यात आधी टीचर सुद्धा हे एक माणूस आहे, टीचर सुद्धा पालक आहात, तुम्ही सगळे शिक्षक हे पालक आहात. सगळ्यात आधी तुम्हालाही तुमची फॅमिली आहे. तर सायबर सेफ्टी तुमच्यासाठी का गरजेची आहे, तर प्रोटेक्ट युअर सेल्फ अँड युअर फॅमिली फ्रॉम दीज सायबर क्राईम्स अँड व्हल्नरॅबिलिटीज. तर तुम्हाला तुमच्या कुटुंबाची आणि तुमची स्वतःची काळजी घ्यायची आहे या सायबर क्राईम्स आणि व्हल्नरॅबिलिटीज मधनं. त्याच्यासाठी सायबर सेफ्टी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. पुढे गेलो तर आता एक लक्षात घ्या की आता सगळेच ऑनलाईन यायला लागलेले आहेत, वेगवेगळे वेबिनार्स सुरू झालेली आहेत, फेसबुकवर आपण एकदम फॅमिलियर झालेलो आहोत, वेगवेगळे ऑनलाईन टीचिंगचे प्लॅटफॉर्म्स आहेत, गुगल मीट आहे, वेबएक्स आहे, झूम आहे, त्याला आपण फॅमिलियर झालेलो आहोत. तर हे जेव्हा आपण इथे काम करतो त्यावेळेला बऱ्याच ठिकाणी आपण आपला डेटा आपण शेअर करतो किंवा आपण डेटा स्टोअर करून ठेवतो. तर सायबर सेफ्टी आपल्याला गरजेची आहे टू प्रोटेक्ट युअर डिजिटल आयडेंटिटी अँड सिक्युरिटी. डिजिटल आयडेंटिटी म्हणजे काय, एक लक्षात घ्या, गुगलमध्ये तुमचं साधं अकाउंट आहे, फेसबुकवर तुमचं अकाउंट आहे, फेसबुकवर आपण बऱ्याच गोष्टी, आपण मेसेजेस शेअर करतो, आपण फोटो शेअर करतो, आपण आपली बर्थ डेट टाकतो, म्हणजे आपली स्वतःची पर्सनल डेटा टाकतो. तर ह्याला म्हणतात डिजिटल आयडेंटिटी. आज एक लक्षात घ्या, आता याच्या पुढे आपल्या 2 प्रकारच्या ओळखी निर्माण होणार आहेत. एक म्हणजे तुमची प्रत्यक्ष जगातली ओळख आणि दुसरं म्हणजे तुमची सायबर जगातली ओळख, दॅट इज कॉल्ड अप्रत्यक्ष जगातली ओळख. आणि हे पुढे हे ऍक्सेप्ट करा, चेंजेस झालेले आहेत, न्यू नॉर्मल आहे, हे ऍक्सेप्ट करा आणि पुढे जा. तर हे पण खूप गरजेचं आहे, आपल्याला लक्षात येत नाही पण ही डिजिटल आयडेंटिटी प्रोटेक्ट करणं आपलं काम आहे. त्याच्याशिवाय ते जर नाही केलं आपण वेळेत तर आपण नक्कीच सायबर क्राईम्स मध्ये विक्टीम बनू शकतो. पुढे जाऊन आता हे झालं पर्सनल लेवलला, आता आपण एक टीचर आहोत, तर आपली शाळा आणि आपल्या स्टुडंट्स साठी पण काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे. सो टू प्रोटेक्ट युअर स्कूल अँड युअर स्टुडंट्स फ्रॉम सायबर क्राईम्स अँड सायबर व्हल्नरॅबिलिटीज, याच्यासाठी आपल्याला सायबर सेफ्टी शिकणं खूप जास्त गरजेचं आहे. पुढे जाऊन एक लक्षात घ्या, आपण सगळेच जण सिटीझन आहोत, वी आर सिटीझन ऑफ इंडिया. तर सिटीझन असेल तसंच जेव्हा आपण इंटरनेटला कनेक्ट होतो त्यावेळेला आपण स्वतःला नेटिझन म्हणून घेतो. तर जसं आपण रिस्पॉन्सिबल सिटीझन आहोत तसंच आपल्याला रिस्पॉन्सिबल नेटिझन व्हायचंय. त्याच्यासाठी सायबर सेफ्टी ही गरजेची आहे. तुम्ही जर पाहिलं तर इंडिया सायबर क्राईम्स मध्ये नंबर 3 ला आहे आज, आणि आपल्याला तो 3रा नंबर नकोय, आपल्याला सगळ्यात मागचा नंबर हवाय. सो ऍज अ रिस्पॉन्सिबल नेटिझन ऑफ इंडिया, दॅट इज अवर रिस्पॉन्सिबिलिटी टू एज्युकेट अवर सेल्फ अबाउट सायबर सेफ्टी. त्याच्यानंतर आता तुम्ही शिक्षक आहात, तर शिक्षक हे मुलांचे म्हणजे स्टुडंट्सचे हे रोल मॉडेल्स असतात, लक्षात ठेवा. जसं तुम्ही वागाल, जसं तुम्ही राहाल तशी तुमची मुलं तुम्हाला अज्युम करतात. मग मुलांचं खूप बारीक बारीक लक्ष असतं की आज टीचरांच्या घरात काय चाललंय, मग टीचरांच्या इथून आवाज काय येतोय. हे ऑनलाईन मोडमध्ये, ऑफलाईन मध्ये तर आम्हाला खूपच वेगवेगळे अनुभव आलेत. म्हणजे मुलं आपण आज साडी काय नेसलेली आहे, मग आज लिपस्टिक लावली आहे की नाही, अशा बऱ्याच प्रकारच्या
चर्चा मुलं आपण रिअल वर्ल्ड मध्ये म्हणजे जेव्हा ऍक्च्युअल स्कूल घेतो तेव्हा करतात. तर ऑनलाईन जेव्हा असतो तर त्या संदर्भात पण मुलं खूप वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा आपल्याबद्दल करत असतात, कारण आपण त्यांचे रोल मॉडेल्स असतो, हे लक्षात घ्या. आता एक टीचर म्हणून जेव्हा तुम्ही ऑनलाईन सेशन्स घ्याल किंवा ऑनलाईन टीचिंग कराल तर तुम्हाला 3 गोष्टी माहिती असणं खूप गरजेचं आहे. पहिलं म्हणजे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स फॉर कंडक्टिंग क्लासेस. म्हणजे आज तुम्ही असं म्हणू शकत नाही की मला झूम ना येतच नाही, कारण हे आता ऍक्सेप्टेड नाहीये. आता ऑनलाईन स्कूलिंग सुरू होऊन पण 2-3 महिने झालेले. त्याच्यामुळे ऍज अ टीचर आपण आपल्याला वेबएक्स, गुगल मीट, झूम आणि अजून काही जर ऑनलाईन टीचिंगचे वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स अवेलेबल असतील तर त्याच्याशी फॅमिलियर करून घेणं खूप गरजेचं आहे. कारण माझ्याकडे झूम नाही, माझ्याकडे गुगल मीट नाही, याच्यानी आपलं ऑनलाईन टीचिंग थांबणार नाहीये. त्याच्यामुळे हे नाही तर ते नाही तर ते अशा ऑप्शन्स आपल्याला ऍज अ टीचर म्हणून माहिती असणं पाहिजे. तसंच ते सेफली कसं वापरायचं ह्याची माहिती आपल्याला पाहिजे. वेबएक्स मध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत, गुगल मीट मध्ये काय आणि झूम मध्ये काय, हे सगळं आपण माहिती करून घेणं ही काळाची गरज आहे. दुसरं, आपण आता ऑनलाईन शिकवणार आहोत. जेव्हा आपण ऑफलाईन म्हणजे आपण प्रत्यक्ष शिकवत असतो त्यावेळेला फळा असतो आपल्याला मदतीला, किंवा वेगवेगळे पोस्टर्स असतात किंवा नकाशे असतात आपल्या मदतीला. पण आता ऑनलाईनला असं काहीच नाहीये. मला माहितीये की हे खूप चॅलेंजिंग आहे, हे टास्क आहे आपल्यासाठी, आणि आपण टीचर्सनी खूप सारे एफर्ट्स घेतलेले आहेत आणि आपण टीचिंग करतोय. पण मला असं वाटतं की आपल्याला व्हाईट बोर्ड, ईडी पझल, म्हणजे हे टीचिंग सोपं आणि खूप छान, म्हणजे खेळीमेळीचं आणि मुलांनाही इंटरेस्ट असेल असं जर तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्हाला व्हाईट बोर्ड, ईडी पझल, स्टोरी बोर्ड, क्लासरूम स्क्रीन, स्क्रीन रेकॉर्डिंग, टेडेड, क्विझिस, पॅडलेट, रेनडिअर फॉरेस्ट, या सगळ्या हे फ्री ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत. तर ह्याची सगळ्याची ओळख असणं आणि याच्यात तुम्ही काम करणं फार गरजेचं आहे. आणि हे करताना सायबर सेफ्टी, याची काय काय सायबर सेफ्टी आहे हे माहिती करून घेणं फार गरजेचं आहे. आता या 2 गोष्टी झाल्या. हे करताना एक लक्षात घ्या, आपण आता ऑनलाईन शिकवणार आहोत, वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्स थ्रू शिकवू शकतो. पण हे करताना सायबर सेफ्टी म्हणजे काय असतं, सायबर हायजीन, सायबर सिक्युरिटी पोस्चर, ह्या 3ही गोष्टींची माहिती असणं फार गरजेचं आहे. आता हे म्हणजे काय, तर आपण या सायबरच्या जगात म्हणजे डिजिटल वर्ल्ड म्हणा, अप्रत्यक्ष जग म्हणा, तर याच्यात वावरताना काय काय त्याचे बेसिक त्याचे रूल्स रेग्युलेशन्स असतात, तर ते काय असतात हे माहिती करून घेणं ही आपली गरज आहे. एक लक्षात घ्या की प्रत्यक्ष जगात आपण मुलांना शिकवतो की सिग्नल शिकवतो बघा, वयाच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या वर्षी मुलाला माहिती असतं की रेड सिग्नल, येलो सिग्नल आणि ग्रीन सिग्नल. तर ते जसं आपण शिकवतो तसंच आपण आपल्या या मुलांना सायबर जगातले जे कॉमन रूल्स आणि रेग्युलेशन्स आहेत ते माहिती करून देणं फारच गरजेचं आहे. पण त्याच्यासाठी हे आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं आपण जसे टीचर्स आहोत तसे आपण पेरेंट्स पण आहोत, लक्षात घ्या. आणि आजच्या सेशन मध्ये काही पेरेंट्स पण आहेत. तर आता ऑनलाईन असल्यामुळे त्या साईडनी म्हणजे डेस्कटॉपवर टीचर आहेत पण प्रत्यक्ष मुलाबरोबर आई बाबाच बसणार आहेत, लक्षात घ्या. मुलं प्रोजेक्ट सबमिट करणं किंवा होमवर्क सबमिट करणं हे सगळं आई बाबांच्या या माध्यमातून करणार आहेत. त्याच्यामुळे पेरेंट्ससाठी इम्पॉर्टन्स काय आहे, तर एक लक्षात घ्या, मुलं अभ्यास जेव्हा करतात तेव्हा व्हॉट्सअपचे ग्रुप्स बनवलेले असतील. मला आय एम व्हेरी शुअर की मुलं आता भेटू शकत नाहीयेत, तर एक म्हणजे ते एकमेकांशी गप्पा मारायला व्हॉट्सअपचे ग्रुप्स बनवतात. मुलं वेगवेगळे व्हॉट्सअपचे ग्रुप्स बनवून गेम्स खेळतात. नंतर काही ठिकाणी टीचर्सच सांगतात की या ग्रुपवर मी होमवर्क देतेय आणि ती जी सबमिशन करण्याची जी असाइनमेंट असते ती व्हॉट्सअपवर पाठवली जाते आणि मुलं सुद्धा व्हॉट्सअपवर असाइनमेंट सबमिट करतात. त्याच्यामुळे व्हॉट्सअप माहिती असणं खूप गरजेचं आहे. दुसरं माध्यम आहे मेल. जर व्हॉट्सअप नाही तर टीचर सांगतात की यू मेल अस, आम्हाला मेल करा, तर मुलं मेल सुद्धा वापरतात. आता 2 गोष्टी लक्षात घ्या, जर जी लहान मुलं आहेत ती व्हॉट्सअप जे वापरतात ते पेरेंट्सचं, आई वडिलांचं असतं. त्याच्यानंतर ईमेल जे ऑपरेट करतात तर ती आपली असतात, म्हणजे जी पालकांची ईमेल्स असतात त्याच्यावरनं मुलं ऑपरेट करत असतात. जी मोठी मुलं आहेत
मे बी 13+, तर त्यांना त्यांचं व्हॉट्सअप, त्यांना त्यांचा मोबाईल मिळालेला असतो, मग त्यांचं व्हॉट्सअप अकाउंट असतं. काही मुलं ईमेल आयडी स्वतःच क्रिएट करतात, म्हणजे परत त्यांची डिजिटल आयडेंटिटी आली. तर 2 गोष्टी आहेत. तर मुलांना त्यांची डिजिटल आयडेंटिटी कशी प्रोटेक्ट करायची, आणि जेव्हा मुलं आपली वापरतात तेव्हा आपली डिजिटल आयडेंटिटी डेटा कसं प्रोटेक्ट करायचं हे आपल्याला शिकवायला पाहिजे. तिसरं तुम्हाला इथे दिसत असेल तर सोशल मीडिया. आता मी 50,000 मुलांना शिकवलंय, 50,000हून जास्तच असेल. महाराष्ट्रात सगळीकडे मी ही सेशन्स घेते, काही 2 तासाची, काही 4 तासाची, काही 6 तासाची. शाळा जशी सांगते तसं अतिशय म्हणजे युजर फ्रेंडली, 5वीतल्या मुलांना त्या लेवलला, असं 10वी पर्यंतच्या मुलांना मी सेशन्स घेते. तर मला असं आढळून आलं की खूप मुलं ट्विटर वापरतात, खूप मुलं इंस्टाग्राम वापरतात, मुलं आहेत, आणि बऱ्याचदा आईबाबांना माहिती पण नसतं. तर मुलांना सोशल मीडियावर कसं सिक्युअर्डली आणि सेफली वावरायला पाहिजे हे आपणच शिकवायचे ऍज अ टीचर, ऍज अ पेरेंट. त्याच्यानंतर मुलं वेगवेगळे, इथे तुम्हाला डावीकडे खाली दिसत असेल तर मुलं वेगवेगळी वेबसाईट्सवर जातात, किंवा मे बी त्यांना काही असाइनमेंट्स आल्या तर वेगवेगळ्या वेबसाईट्स ऑपरेट करतात. तर मुलांना एखादी वेबसाईट ऑथेंटिकेटेड आणि लीगल आहे की नाही हे समजावून देणं पण खूप महत्वाचं आहे. कारण त्यांना माहिती नसतं, आणि मे बी इलिगल वेबसाईट किंवा मे बी ती सिक्युअर्ड नसेल वेबसाईट, आणि त्यातनं जर मुलं काही डाउनलोड करायला लागली तर मे बी मॅलिशियस वेगवेगळे वल्नरॅबिलिटीज, वेगवेगळे हॅकिंगचे सॉफ्टवेअर्स डाउनलोड होऊ शकतात, आणि त्याच्यामुळे आपला सगळा डेटा करप्ट होऊ शकतो, आपला लॅपटॉप करप्ट होऊ शकतो. त्याच्यामुळे वेबसाईट ही लीगल आणि ऑथेंटिकेटेड आहे की नाही हे मुलांना कळलं पाहिजे, आपल्यालाही कळलं पाहिजे. बऱ्याच म्हणजे आता जसं लॉकडाऊन सुरू झालं तशी मला सांगायला आनंद होतो की 250 मुलांना मी ऑनलाईन शिकवलं, त्यांची सेशन्स घेतली. तर त्याच्यात मी एक सेशन घेते की ऑनलाईन गेमिंग वर्सेस मेक युअर ओन कम्प्युटर गेम्स. तर असं लक्षात आलं की खूप मुलं ही ऑनलाईन गेम्स खेळतात. मग आता ऑनलाईन गेम खेळतात तर एक लक्षात घ्या, आता असं नाहीये की नाही, यू कॅनॉट कट देम, की मी नाही आजपासून तू अजिबात खेळायचं नाही, असं आपण नाही करू शकणार आहोत. हे स्लोलीच करायला लागणार आहे. पण मग आता मुलं खेळतायत तर मग त्याच्यात सायबर सेफ्टी काय आहे, हाऊ टू टेक केअर ऑफ युअर सेल्फ, तर हे सांगणं मुलांना खूप गरजेचं आहे. आणि सगळ्यात उजवीकडे दिसत आहे तर ऑनलाईन शॉपिंग. तर इतकं आता सरासरी 3री-4थीची मुलं आजी आजोबांचं डेबिट कार्ड घेतात, क्रेडिट कार्ड घेतात, आणि आजी आजोबाच त्यांना सांगतात की हा हे शॉपिंग कर. आई वडील सांगतात, त्याच्यात त्यांना असं काही वाटत नाही. पण मग हे करताना एक लक्षात घ्या की फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स मुलं करतायत. तर मुलांना हे सांगायला पाहिजे की ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करताना, ऑनलाईन शॉपिंग करताना काय काळजी घ्यायला पाहिजे. तर हा इम्पॉर्टन्स आहे, सायबर सेफ्टी फॉर पॅरेंट्स, ऍज अ पॅरेंट, ऍज अ टीचर. हे सगळं ही काळाची गरज आहे, हे आपल्याला सांगायलाच पाहिजे. 1 तासात जेवढं सांगता येईल तेवढं मी सांगेन तुम्हाला. पुढे जाऊयात. आता मी तुम्हाला मगाशी म्हटलं, तुम्हाला जर 2 समोर चित्र दिसत असतील तर माझ्या डावीकडची जी बाई आहे तर शी रिप्रेझेंट्स रिअल वर्ल्ड, आणि जी उजवीकडची आहे तर ती दिसते तुम्हाला की व्हर्च्युअल जगात आहे, डिजिटल वर्ल्ड मध्ये. तर एक लक्षात घ्या आणि ऍक्सेप्ट करा की आता याच्या पुढे आपल्याला 2 वेगवेगळ्या जगांमध्ये वावरायचे. एक म्हणजे रिअल वर्ल्ड, प्रत्यक्ष जग म्हणू आपण मराठीत त्याला, आणि दुसरं म्हणजे अप्रत्यक्ष जग म्हणजे व्हर्च्युअल वर्ल्ड. तर आपल्याकडे ह्याच्या पुढे 2 वेगवेगळ्या आयडेंटिटी असणार आहेत, आपल्या पण आणि आपल्या मुलांच्या पण. त्याच्यामुळे असं कोणीच नाही की मूल इंटरनेट वापरत नाही, असं नाहीये. आता 5 वर्षापासूनची सगळी मुलं इंटरनेट वापरतात. मी तर म्हणेन मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हापासून आपण त्यांना या सायबर वर्ल्डला कनेक्ट केलं असतं. कारण ज्या क्षणी बाळ जन्माला येतं त्या क्षणापासून आपण काय करतो तर त्याचा फोटो घेतो पहिल्यांदा आणि व्हॉट्सअपला सगळ्यांना पास ऑन करतो. म्हणजे काय, यू हॅव ऑलरेडी कनेक्टेड टू द किड टू दिस सायबर वर्ल्ड. त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यात आधी या 2 जगात काय फरक आहे हे समजावून घेणं आणि मुलांना सांगणं खूप गरजेचं आहे. इथून मुलांना आपण सुरुवात केली पाहिजे. साध्या सोप्या भाषेत सांगा. एक लक्षात घ्या की मी तुम्हाला म्हटलं की वी विल हॅव अवर 2 डिफरंट आयडेंटिटीज. दुसरी गोष्ट मी साधे तुम्हाला 2-3 फक्त फरक सांगते. जेव्हा आपण प्रत्यक्ष जगात असतो ऍट दॅट टाइम वी आर कॉल्ड सिटीझन ऑफ इंडिया. वेन वी आर कनेक्टेड टू इंटरनेट वी आर कॉल्ड नेटिझन ऑफ इंडिया.
प्रत्यक्ष जगात आपण जेव्हा एकमेकांशी बोलत असतो त्यावेळेला मला माहितीये की आपण 4-5 लोक एकदम बोलायला लागलो तर केओस होईल. सो ऍट अ टाइम आपण फक्त 2-3 लोकांशीच बोलू शकतो. पण अप्रत्यक्ष जगात ऍट अ टाइम आपण 250 लोकांशी तर नक्कीच बोलू शकतो, कारण व्हॉट्सअपच्या एका ग्रुपमध्ये 256 लोक अलाउड आहेत. तर तुम्ही जर बघितलं सहज आपण ऍट अ टाइम 256 लोकांशी बोलू शकतो. तुम्ही जर चॅट रूम मध्ये गेलात, जर मुलांना विचारलं तर मुलं असंख्य लोकांशी बोलत असतात. प्रत्यक्ष जगात जेव्हा एक लक्षात घ्या की आपण जेव्हा मिस्टर एक्स शी बोलत असतो त्यावेळेला आपल्याला माहिती असतं की मिस्टर एक्सच आपल्याशी बोलतोय, कारण आपण त्यांना बघू शकतो. पण अप्रत्यक्ष जगात मिस्टर एक्स हा जरी म्हटला की मी मिस्टर एक्स आहे, बट द पर्सन मे नॉट बी द सेम पर्सन टू हुम वी आर टॉकिंग ऑनलाईन. त्याच्यामुळे हे जे लोक आहेत ते त्यांची आयडेंटिटी हाईड करू शकतात. हा एक फरक आहे प्रत्यक्ष जग अप्रत्यक्ष जग. प्रत्यक्ष जगात मी जेव्हा बोलतेय एक लक्षात घ्या त्यावेळेला माझ्या ज्या एक्सप्रेशन्स आहेत त्या समोरच्या माणसाला दिसतात. पण अप्रत्यक्ष जगात ज्या एक्सप्रेशन्स आहेत त्या लपवल्या जाऊ शकतात, रादर मी म्हणते लपवतात. हे सायबर क्रिमिनल्स कुठल्याही लेवलला जाऊ शकतात. त्याच्यानंतर प्रत्यक्ष जगात एखादं संकट येतं त्यावेळेला त्या संकटाची जस्ट चाहूल आपल्याला लागते. फॉर एक्झाम्पल लास्ट इयरच्या एक्झाम्स डिक्लेअर झालेल्या आहेत लक्षात घ्या, तर तो आपल्याला पिरियड मिळतो तेवढा, आणि ऍज अ स्टुडंट्स वी विल प्रिपेअर अवर सेल्फ टू फाईट अगेन्स्ट दॅट, काय म्हणतात आपण त्याला, आपण म्हणू की ते संकट आहे, त्याच्या अगेन्स्ट फाईट करायला आपल्याला तयारी करायला वेळ मिळतो. पण अप्रत्यक्ष जगात एखादं संकट कधी येईल आणि तुम्हाला विक्टिम बनवून घेऊन जाईल तुम्हाला कधीच कळणार नाही, लक्षात घ्या. सो विच इज हॉरिबल. त्याच्यामुळे हे मुलांना सिग्नल्स देणं, सतत समजावून सांगणं हे खूप गरजेचं आहे. आणि हे बेसिकली आपण हे चेंजेस झालेले आहेत तर ते फॅक्ट्स आहेत त्या, असं ते चेंजेस ऍक्सेप्ट करा आणि पुढे चला. तर हे माहिती असणं फार गरजेचं आहे. मी तुम्हाला थोड्याच डिफरन्सेस सांगितले पण खूप डिफरन्सेस आहेत. एक लक्षात घ्या की याची गरज काय, तर ICHRचा जो रिसर्च झालेला आहे तो असं सांगतो की जेवढे इंडियन आहेत म्हणजे जे नेटिझन आहेत, नेटिझन म्हणजे जे कोण इंटरनेटला कनेक्ट होतात, तर जेवढे नेटिझन आहेत त्यातले 80% नेटिझन हे इमोशनल असतात आणि 20% हे इमोशनल नसतात. पण तुम्ही जगात पाहिलं तर जगात फक्त 20% लोक हे इमोशनल नेचरचे असतात आणि 80% लोक हे इमोशनल नसतात. ते क्रुएल माइंडेड असतात आणि ते 80% लोक सतत वेगवेगळा सायबर क्राईम होईल मग होत करा किंवा आज कुठलं करूयात, कुठल्या प्रकारे सायबर क्राईम करू, तर याचा म्हणजे याचा आढावा घेत असतात. त्याच्यामुळे एक लक्षात घ्या इंडियन लोक हे खूप इमोशनल असतात, पण हे इमोशनल राहून चालणार नाही आपल्याला. वी कांट हेल्प. ओके, सो हे फॅक्ट्स लक्षात घ्या आणि पुढे जाऊया. माझं जर PPT आवडली नसेल तर बहुतेक कोणीतरी स्क्रॅच केलेलं आहे. तर हे सुद्धा म्हणजे हे तर प्रॅक्टिकल एक्झाम्पल सांगते. आपण जेव्हा ऑनलाईन शिकवत असतो तर त्यावेळेला असे स्क्रॅचेस छोटी मुलं मारतात. आता मोठी मुलं वापरू शकतात तर छोटी तर नक्कीच करू शकतात, लक्षात घ्या. त्याच्यामुळे हे बरेच प्रॉब्लेम्स येणार आहेत, पण हे प्रॉब्लेम्स लक्षात घेऊन आपल्याला पुढे जायचे. तर आपली ऍज अ टीचर म्हणून काय रिस्पॉन्सिबिलिटी असेल, तर बी अवेअर ऑफ गाईडलाईन्स अँड पॉलिसीज सेट बाय युअर एम्प्लॉयर्स. आता एक लक्षात घ्या, जेव्हा आपण ऑनलाईन टीचिंग करतो त्याच्यात खूप फरक आहे. म्हणजे काही शाळा असतात तर त्या टीचर्सला शाळेत बोलवतायत आणि शाळेचं ऑनलाईन म्हणजे इंटरनेट हे टीचर्स वापरतायत किंवा शाळेच्या हार्ड ड्राईव्ह सगळे कम्प्युटर लॅपटॉप वापरताय आणि ऑनलाईन शिकवताय. तर असं जेव्हा असतं त्यावेळेला तुमच्या शाळेनी किंवा तुमच्या ट्रस्टींनी काही पॉलिसीज किंवा गाईडलाईन्स तुम्हाला दिलेल्या असतील. फॉर एक्झाम्पल मे बी त्यांनी रूल केलेला असेल की शाळेत तुम्ही जेव्हा ऑनलाईन टीचिंग करता तेव्हा सोशल मीडिया वापरू शकणार नाही. तर त्यावेळेला मला एवढं म्हणायचं की ते माहिती करून घ्या आणि प्लीज स्टिक टू दॅट. कारण असंही होऊ शकतं की तुमच्या डोक्यात पण नसेल की तुम्हाला माहिती पण, किंवा मी म्हटलं की इंटरनेटच्या जगात एखादं संकट कधी येईल आणि कधी आपल्याला विक्टिम बनवून घेऊन जाईल कळत नाही. त्याच्यामुळे एखादा सोशल मीडिया ऑपरेट करत असताना चुकून एखादी फाईल डाउनलोड झाली आणि आता फाईल डाउनलोड झाली तर ती होणार आहे शाळेच्या लॅपटॉपवर आणि जो डेटा जाणार आहे तो शाळेचा जाणार आहे. त्याच्यामुळे याच्यामुळे प्रॉब्लेम येऊ शकतो.
So we have to be very careful आणि be aware about guidelines and policies set by our employer म्हणजे शाळा. दुसरं आहे डेव्हलप स्कूल इंटरनेट यूज पॉलिसीज दॅट आर स्पेसिफिकली फॉर युअर स्टाफ, स्टुडंट्स आणि फॅमिलीज. आता या आजच्या सेशनमध्ये मे बी ट्रस्टीज असतील शाळेचे, तर आता हे ठीक आहे की आता सगळे घरून करतायत, पण जेव्हा हे मोठ्या प्रमाणावर होईल तेव्हा बऱ्याच शाळांनी पण ही फॅसिलिटी दिलेली आहे स्टुडंट्सला, स्टाफला किंवा त्यांच्या फॅमिलीजला की शाळेचं इंटरनेट वापरा. तर एक लक्षात घ्या की जर तुम्ही बनवलेली नसेल तर आजच म्हणजे लगेचच्या लगेच इंटरनेट पॉलिसी बनवा तुमच्या शाळेच्या इंटरनेटची, कारण अप्रत्यक्षपणे पण बरेच लोक वापरणार आहेत ते. कारण जर एखादं सायबर क्राईम घडलं आणि जर ह्या पॉलिसीज तुम्ही बनवल्या नसेल तर यू विल बी रिस्पॉन्सिबल, नॉट दॅट पर्सन विल बी रिस्पॉन्सिबल. त्याच्यामुळे इंटरनेट यूज करण्याची पॉलिसी गाईडलाईन्स बनवणं हे आपलं काम आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे केअरफुली कन्सिडर whether you want to connect with students or parents on social media. आतापर्यंत एक लक्षात घ्या आपण विचार पण केला नव्हता की मुलांशी ऑनलाईन कनेक्ट करायचं की नाही, फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट मुलं पाठवतात. आता हे वाढलंय. पूर्वी होतं, मी पाचगणीच्या शाळांमध्ये गेले, काही मुंबईच्या शाळांमध्ये सेशन्स घेतली, त्यावेळेला मला हा प्रॉब्लेम जाणवला की टीचर्सच्या गावीही नसतं की आपण सोशल मीडियावर स्टुडंटशी कनेक्ट केलं किंवा आपण मुलांशी बोलायला लागलो तर त्याचे इतके वेगवेगळे परिणाम होऊ शकतात. म्हणजे मुलांनी टीचर्सला खूप वल्गर भाषेत कमेंट्स ऐकवलेले आहेत किंवा ऑनलाईन टाकलेले आहेत त्यांच्या फेसबुकवर जाऊन. ठीक आहे. नंतर दुसरी गोष्ट, बऱ्याचदा हॅक केलेलं आहे टीचरचं अकाउंट, बऱ्याचदा आय लव्ह यू अशा गोष्टी लिहिलेल्या आहेत स्टुडंट्सनी. म्हणजे मी तुम्हाला सांगू शकत नाही किंवा स्टुडंट्सनी शाळेच्या वेबसाईटवर टीचर्स बद्दल बऱ्याच गोष्टी लिहिलेल्या आहेत. हे मी तुम्हाला सांगते ज्या वेळेला ऑनलाईन टीचिंग नव्हतं, बरोबर. आता तर ऑनलाईन टीचिंग आलेलं आहे. त्याच्यामुळे ऍज अ टीचर ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे किंवा लुकआउट आहे की मुलांशी ऑनलाईन म्हणजे फेसबुक, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कनेक्ट व्हायचं की नाही हा आपला प्रश्न आहे. पण झाला तर यू हॅव टू टेक केअर. तुमचा पर्सनल डेटा, तुमचा बर्थ डेट, तुमचे वेगवेगळे फोटोज हेही मुलं बघू शकतात, म्हणजे रादर बघतातच, लक्षात ठेवा. तर त्याच्यामुळे आपल्या लक्षात नाही राहत की अरे हे स्टुडंट्स पण माझ्या फ्रेंड लिस्टमध्ये आहेत किंवा त्यांचे पेरेंट्स फ्रेंड लिस्टमध्ये आहेत. आणि पेरेंट्सचा सोशल मीडिया ही टीनेजर्स तर मुलं वापरत असतात. सो हा एक म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की जर केलं असेल तुम्ही आणि जर तुम्ही सगळी काळजी घेत असाल सायबर सेफ्टी तर ठीक आहे, पण जर केलं नसेल तर विचार करा की मुलांना आणि त्यांच्या पालकांना फ्रेंड लिस्टमध्ये ऍड करायचं की नाही. पण ही पण एक खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि मुलांना हे आपण शिकवलं पाहिजे की हे असे असे प्रकार घडू शकतात आणि जर घडले तर तुम्हाला अशी जेल होऊ शकते. म्हणजे इथपर्यंत मुलांना तुम्ही धमकावू शकता ऍज अ टीचर. त्याच्यानंतर टीच युअर स्टुडंट बेसिक इंटरनेट सेफ्टी टिप्स अँड टू बी अ रोल मॉडेल. म्हणजे मला माहितीये की शिक्षक हा नेहमी भारीच असतो आणि खूप एक्सपेक्टेशन्स असतात समाजाच्या शिक्षकाकडनं. त्याच्यामुळे आपण पण जेव्हा समाजात वावरतो, म्हणजे प्रत्यक्ष जगात म्हणते मी, आपण कपडे काय घालतो हे सगळं वी आर व्हेरी पर्टिक्युलर अबाउट इट. ओके. तर हे मला माहितीच आहे. तसंच अप्रत्यक्ष जगात सुद्धा आपल्याला ह्या गोष्टी म्हणजे लक्षात घ्यायला पाहिजे. आपण ऑनलाईन कसे वावरतोय, आपले फ्रेंड्स, नंतर आपण काय पोस्ट टाकतोय, आपण कुठली पिक्चर्स टाकतोय, आपण कोणाला काय रिॲक्ट करतोय, हे सगळं मुलं किंवा पेरेंट्स किंवा कोणीही बघत असतात. त्याच्यामुळे हे आपण पहिले लक्षात घेतलं पाहिजे आणि या टिप्स आपण मुलांना शिकवायला पाहिजे. पहिल्यांदा आपण शिकायला पाहिजे आणि मग मुलांना शिकवायला पाहिजे, कारण वी आर द रोल मॉडेल्स ऑफ अवर स्टुडंट्स. नंतर फाइंड आउट व्हॉट युअर स्टुडंट्स डू ऑनलाईन वेन find out what your students do online when they are outside of classroom. मला वाटतं आत्ताच बसंती मॅमनी मेन्शन केलं की एक लक्षात घ्या की गुगल मीट म्हणजे 8 तासाचं सेशन असेल, 2 तासाचं असेल, एक पिरियड संपला की तुम्हालाही माहितीये की प्रत्यक्ष जगात जेव्हा आपण शाळेत होतो त्यावेळेला पण मुलं खूप खुसूरपुसूर करत असतात किंवा मुलं एकमेकांशी बोलत असतात टीचर बद्दल किंवा काही चालू असतं. पण आता हे सगळं ते ऑनलाईन सुद्धा करतात. आता मी 1-to-1 टेक्निकल सेशन्स घेते, काउन्सिलिंग सेशन्स.
तर माझ्याकडे आतापर्यंत खूप साऱ्या केसेस आल्या आहेत. तर त्याच्यात आढळलं मला की 2 पिरियड्सच्या मध्ये जेव्हा 5 मिनिटं असतात ना, त्यावेळेला मुलं टीचर्स बद्दल, शाळेबद्दल किंवा कोणाबद्दल वेगवेगळ्या गोष्टी बोलतात. तर आपण हे मुलांना शिकवायला पाहिजे की तुम्ही हे करायला नाही पाहिजे, आणि केलं तर त्याचे असे असे इफेक्ट्स होऊ शकतात. शाळा त्याची अशी म्हणजे तुम्हाला शिक्षा करू शकते, किंवा ह्या सगळ्या हे चॅट बॉक्स हे आम्हाला दिसू शकतात. तर थोडीशी धमकी, थोडं प्रेमाने हे आपण मुलांना सांगायला पाहिजे की इन बिटवीन जे आहे. आता ऑनलाईन गोष्ट खूप अवघड आहे. जेव्हा आपण ऑफलाईन असतो तेव्हा मुलं बोलतात, पण त्याचे डिजिटल फुटप्रिंट्स कुठे नसतात. इथे डिजिटल फुटप्रिंट्स आपल्याला मिळू शकतात. तुम्ही आता सुशांतची जी केस चालू आहे तर ते बघतातच आहेत की काय काय चालू आहे, कसं कसं मीडियाला मिळतंय. तर मला एवढंच सांगायचं की हे भान आपण ठेवून या गोष्टीवर पण कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. त्याच्यानंतर ऍज अ टीचर आपली ही पण एक खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. इफ स्टुडंट्स ऑर पेरेंट्स अप्रोच यू with issues regarding cyberbullying or safe internet use, it's important to deal with. प्लीज त्यांना टाळू नका. आता खूप शाळांना, खूप टीचर्सला हे प्रॉब्लेम्स आलेले आहेत की प्रत्यक्ष जगात तर मुलं एकटे पाडतातच बाकीच्या एखाद्या मुलाला, कोपऱ्यात घेतात. आपण मराठीत म्हणू कोपऱ्यात घेणं. तर दॅट इज कॉल्ड बुलिंग इन रिअल वर्ल्ड. पण आता सायबर जगात सुद्धा ही मुलं बुलिंग करायला लागलेली आहेत. आणि आता जर तुम्ही पाहिलं तर सायबर बुलिंग म्हणजे इंटरनेट, अकॉर्डिंग टू इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट 2000, हे सायबर बुलिंग हे मिसकंडक्ट आहे, क्रिमिनल ऑफेन्स आहे. तर ह्याच्यात शिक्षा होऊ शकते. तर हे मुलांना सांगणं फार गरजेचं आहे, किंवा त्यांच्या पेरेंट्सला पण. कारण बऱ्याचदा पेरेंट्सचं लक्ष नसतं आणि मग ही मुलं करत असतात. आणि अशा खूप केसेस म्हणजे सायकॅट्रिस्टकडे पण या केसेस आलेल्या आहेत. मुलं डिप्रेशन मध्ये जातात. तुम्ही जर बाकीची मुलं सायबर बुलिंग करायला लागली तर ह्याच्याबद्दल माहिती देणं आणि याचे इफेक्ट्स काय काय आहेत, कसं पुढे होऊ शकतं, हे सगळं चित्र दाखवणं हे आपलं काम आहे. आणि जर कुठला पेरेंट जर अशी तक्रार घेऊन आलं तर हे यू हॅव टू डील विथ दॅट. आपण हे मला माहित नाही किंवा हा बघू नंतर असं नाही करू शकत, कारण ह्याचे परिणाम खूप मोठे आणि खूप वाईट असू शकतात. त्याच्यामुळे हे इंटरनेटचं जग आहे हे खूप छान आहे, पण तसेच काही म्हणजे निगेटिव्ह इफेक्ट्स पण होणार आहेत. त्याच्यामुळे ह्याच्याबद्दल मुलांना सांगणं आणि मग तुम्ही पण डील करणं हे खूप गरजेचं आहे. टीचर्स असलो तरी आपण, मला माहितीये की आपण मल्टीटास्किंग करत असतो. आपण मुलांचं काउन्सिलिंग करत असतो, मुलांना ओरडत असतो, पनिशमेंट करत असतो, त्यांच्यावर प्रेमही करत असतो. तर हा त्यातलाच एक प्रकार आहे. तर आपल्याला हे करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊन आता हाऊ टू प्रोटेक्ट फ्रॉम दीज व्हल्नरॅबिलिटीज. आता रिस्पॉन्सिबिलिटीज तर कळल्या, तर आता हे काय करायचं. तर आता एका तासात तर मी तुम्हाला सगळं सांगू शकणार नाहीये, पण मी तुम्हाला जे ब्रॉड गोष्टी आहेत तर सांगू शकते. असं काही झालं तर सगळ्यात आधी काय करायचं, शाळेत IT डिपार्टमेंट किंवा IT वाला एक माणूस असतो, तर त्याला प्लीज अप्रोच करा की असा प्रॉब्लेम झालेला आहे. मे बी पेरेंटनी सांगितलं असेल, स्टुडंटचं झालं असेल किंवा तुमच्या बाबतीत झालं असेल. तर जो कन्सर्न माणूस आहे तर त्याला पहिल्यांदा ही फॅक्ट सांगा. किंवा जर शाळेनी आउटसाइड एजन्सीला कॉन्ट्रॅक्ट दिला असेल तर त्यांना सांगा. म्हणजे जे तुमचं इंटरनेट मॅनेज करतंय किंवा सिक्युरिटी थिंग्स मॅनेज करतंय, तर त्यांना जर असं काही मिसकंडक्ट झालं तर हे नक्की कळवा सगळ्यात आधी. त्याच्यानंतर अंडरस्टँडिंग व्हॉट अ डिजिटल फुटप्रिंट इज अँड हाऊ टू डेव्हलप अँड प्रोटेक्ट इट. आता हे आपल्याला खरंच माहिती नाही की डिजिटल फुटप्रिंट म्हणजे काय, तर हे डेव्हलप कसं करायचं आणि हे प्रोटेक्ट कसं करायचं. तर ह्याच्याबद्दल म्हणजे या व्हल्नरॅबिलिटीज पासून आपल्याला जर प्रोटेक्शन हवं असेल तर हे माहिती करून घेणं आपलं काम आहे. त्याच्यानंतर द यूज ऑफ प्रायव्हसी सेटिंग्स. म्हणजे मी तुम्हाला आज परत म्हणेन की व्हॉट्सअप इतकं आपण सहज वापरतो, पण व्हॉट्सअप इतका लोकांची हॅक होत आहेत. तर ही प्रायव्हसी सेटिंग्स, फेसबुकची प्रायव्हसी सेटिंग्स, नंतर ट्विटर, इंस्टाग्राम, लिंक्डइन, हे जे सोशल मीडिया आपण जे वापरतो त्याची प्रायव्हसी सेटिंग्स व्यवस्थितपणे समजून घ्या. नाही, एकदा तुम्ही ती सेटिंग्स करून ठेवलेत की 80% चान्सेस कमी होतात तुम्ही व्हल्नरॅबिलिटीज मध्ये फसण्याचे किंवा सायबर क्राईम्स मध्ये. तर ही प्रायव्हसी सेटिंग समजून घ्या. अँड हाऊ टू आयडेंटिफाय हायर रिस्क वेबसाईट किंवा प्लॅटफॉर्म्स. आता हे सुद्धा माहिती करून घेणं फार गरजेचं आहे की वेबसाईट हायर रिस्कची आहे की नाही, ती कशी ओळखायची, किंवा हे प्लॅटफॉर्म्स कसे आहेत, त्याच्या काय काय सिक्युरिटीज आहेत, हे माहिती करून. सोपं आहे, मी तुम्हाला अजिबात म्हणत नाही की ऍज अ एक्सपर्ट तुम्हाला माहिती पाहिजे.
पण या बेसिक गोष्टी आहेत, ह्या माहिती करून घेणं गरजेचं आहे जर आपल्याला या वल्नरॅबिलिटीज मधनं वाचायचं असेल. लर्न हाऊ टू प्रोटेक्ट डिव्हायसेस फ्रॉम सायबर अटॅक्स. आता सायबर अटॅक्स हे होणारच आहेत, होत आहेत ऑलरेडी. तर यातनं प्रोटेक्ट आपली डिव्हायसेस, आपली पर्सनल डिव्हायसेस, कॉलेजची डिव्हायसेस, स्कूलची डिव्हायसेस, हे जर प्रोटेक्ट करायचं असेल तर हे सगळं कसं प्रोटेक्ट करायचं हे समजून घ्या. नंतर जनरेटिंग सेफ, हे पण खूप महत्वाचं आहे की एखादं युजर नेम जेव्हा तुम्ही करता किंवा पासवर्ड टाकता तर तो सिक्युअर्ड असला पाहिजे, तो स्ट्रॉंग असला पाहिजे, ज्याने की तुमची इन्फॉर्मेशन ही प्रोटेक्टेड राहील आणि तुम्ही या वल्नरॅबिलिटीज किंवा हे सायबर अटॅक्स पासून नक्की वाचाल. नंतर वी हॅव टू लर्न हाऊ टू कम्युनिकेट अँड कोलॅबरेट इफेक्टिव्हली ऑनलाईन विदाउट लिकिंग एनी डेटा. म्हणजे स्वतःचाही नाही, स्कूलचाही नाही किंवा कुठल्या स्टुडंटचाही नाही. हे लीक न करता आपण एकमेकांशी कसं कम्युनिकेट करायचं इफेक्टिव्हली ऑनलाईन हे आपल्याला शिकणं गरजेचं आहे. ट्राय टू आयडेंटिफाय द वल्नरॅबिलिटीज अँड थ्रेट्स. हे तर खूपच महत्वाचं आहे. पण मी तुम्हाला तेच सांगते की ऍज अ एक्सपर्ट म्हणून नाही, ऍज अ टीचर म्हणून हे शिकून घ्या आणि हे काही अवघड नाहीये. त्याच्यानंतर कीप इन्सिडेंट रिस्पॉन्स प्लॅन रेडी. एक लक्षात घ्या, जर घरात काही कोणाला लागलं, काही जळलं किंवा जर जखम झाली तर आपण काय करतो, आपला फर्स्ट एड बॉक्स रेडी असतो, बरोबर. तर तसंच जर असं काही झालं तर IT डिपार्टमेंटला किंवा ITच्या माणसाकडे हा डेटा रेडी पाहिजे. रिस्पॉन्सिबल इन्सिडेंट रिस्पॉन्स प्लॅन हा ऑलवेज इट शुड बी रेडी. की बरं ठीक आहे, मग शेजारचं माझ्या जवळपासचं सायबर सेल कुठलं आहे, मी कुठल्या पोलिसांना कन्सर्न करायला पाहिजे, माझी FIR कुठे गेली पाहिजे, कुठले महत्वाचे नंबर आहेत माझ्या एरियात. तर हे सगळं माहिती असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर ऐकू येतंय ना मॅडम? हॅलो. हा येतोय मॅडम, ऐकू येते, आवाज चालू आहे. ओके. कारण आमच्याकडे खूप जास्त पाऊस पडतोय पुण्याला, तर मे बी असं होऊ शकतं, मध्येच जाऊ शकतं, पण काळजी करू नका. त्याच्यानंतर सायबर थ्रेट्स. आता दोन गोष्टी आहेत, मी तुम्हाला आता जे वल्नरॅबिलिटीज सांगितले तर दोन गोष्टी आहेत. तर सायबर थ्रेट्स काय आहेत ते समजून घ्या आणि त्याच्यापासून वाचायला सायबर हायजीन काय पाळायचं तर ते लक्षात घ्या. सो सायबर सिक्युरिटी म्हणजे थ्रेट इज मॅलिशियस ऍक्ट दॅट सिक्स, म्हणजे हे याच्यामुळे काय होतं, तुमचा डेटा डॅमेज होऊ शकतो, चोरला जाऊ शकतो किंवा तुमचं डिजिटल लाईफ डिस्टर्ब होऊ शकतं. तर हे सगळे अटॅक्स याला सायबर थ्रेट्स म्हणतात. तर मुख्यत्वेपणे ऑनलाईन शिकवताना किंवा सबमिशन असताना मुलं व्हॉट्सअपचा वापर करतात, ईमेलचा वापर करतात, वेबसाईट बघतात, ऑनलाईन शॉपिंग करतात किंवा सोशल मीडिया वापरतात. तर सायबर थ्रेट्स काय काय आहेत तर ते लक्षात घ्या. मी तुम्हाला ढोबळमानाने आज सांगते. ऍक्सेस, आपण व्हॉट्सअप ऍक्सेस करतो तर एक लक्षात घ्या की ऍज अ पेरेंट किंवा ऍज अ टीचर सम ऑफ द मटेरियल शेअर्ड मे बी नॉट सुटेबल फॉर किड्स. म्हणजे आपण जेव्हा व्हॉट्सअपवर असतो तर काही आपल्या प्रायव्हेट गोष्टी असतात त्या मुलांनी वाचायला नाही पाहिजेत किंवा पोस्ट असतात, काही फोटोज असतात ते इनअप्रोप्रिएट असतात. तर त्या इधर तुम्ही डिलीट करा, कारण मुलांच्या हातात मोबाईल्स ऑलरेडी गेलेले आहेत, लक्षात घ्या. तर हे पहिले डिलीट करा किंवा एखाद्या फोल्डर मध्ये लॉक करून ठेवून द्या आणि ते शिका तुम्ही. त्याच्यानंतर सेन्सिटिव्ह पर्सनल डेटा असतो आपला, काही बऱ्याच गोष्टी असतात आपल्या प्रायव्हेट गोष्टी असतात, तर त्या तुम्ही लक्षात घ्या की त्या कशा सेफली ठेवायच्या. एक लक्षात घ्या, आतापर्यंत इतका मोबाईल मुलं वापरायची नाहीत, पण आता मुलांच्या हातात मोबाईल जातोय, त्याच्यामुळे आपल्याला हे भान ठेवून वेगवेगळ्या ग्रुप्स मध्ये असतील तर ते लॉक करून टाका सरळ ते ग्रुप्स, लक्षात घ्या. म्हणजे त्याच्याशिवाय म्हणजे तुमच्या पासवर्ड शिवाय ते ओपनच होणार नाही, किंवा सरळ चक्क डिलीट करून टाका काही दिवसांसाठी, किंवा त्याचा बॅकअप ठेवा आणि कुठेतरी ठेवून द्या. त्याच्यानंतर काही फ्रॉड, आता मी तुम्हाला म्हणते टीचर आणि पेरेंट्स हे रोल मॉडेल्स असतात मुलांचे, तर बऱ्याचदा फ्रॉड आणि फेक न्यूज सतत फॉरवर्ड येतच असतात की गेले 3 दिवस पुण्यात येते की पुण्यात आता लॉकडाऊन आहे. म्हणजे लोक विदाऊट म्हणजे विचार न करता हे न्यूज फॉरवर्ड करत सुटतात. तर प्लीज हे थांबवा. आणि तुम्ही थांबवलं तर मुलं हे इनडायरेक्टली नोटिफाय करतात की अरे हे फॉरवर्डेड, आई बाबा काही कुठे फॉरवर्ड करत नाही, सो डोंट डू इट. तर हे मुलांना अप्रत्यक्ष शिक्षणच आहे. त्याच्यानंतर काही मालवेअर थ्रेट्स आहेत, व्हॉट्सअपवर येतात, ज्या लिंक्स येतात तर त्याच्यावर क्लिक करू नका शक्यतो. अननोन माणसाकडनं आली तर नाहीच करायची. म्हणजे हे मुलांनाही सांगा आणि तुम्ही लक्षात घ्या वेन दे अँड यू आर युझिंग व्हॉट्सअप.
त्याच्यानंतर पुढचं आहे मुलं जेव्हा किंवा आपण जेव्हा ईमेल्स ऍक्सेस करतो तर त्यावेळेला आपल्याला फिशी मेल्स येऊ शकतात. तर जाणून घ्या फिशिंग म्हणजे काय असतं. त्याचे वेगवेगळे प्रकार असतात. तर काय करायचं असतं. त्याच्यानंतर स्पूफिंग मेल्स येतात आणि रॅन्समवेअर अटॅक होतात. तर तुम्हाला जर तुम्ही पेपरमध्ये रोज वाचत असाल की कुठला ना कुठला सायबर क्राईम होतोच आहे, घडतोच आहे. तर ईमेल्स ऍक्सेस करताना किंवा आपली मुलं एक लक्षात घ्या आपला ईमेल ऍड्रेस ऍक्सेस करतो तर जर काही प्रॉब्लेम झाला तर वी विल बी रिस्पॉन्सिबल आणि आपण जेलमध्ये जाणार आहोत जर काही गोष्ट झाली तर. किंवा डेटा पण आपलाच चोरला जाणार आहे. मग जर तुम्ही बँकेत असाल आणि घरून काम करत असाल तर बँकेचा डेटा चोरला जाणार आहे. तर आपण कुठेतरी गुंतणार आहोत. त्याच्यामुळे आता म्हणजे आधी नव्हती पण आता मात्र ही काळाची गरज आहे. म्हणजे डिजिटल इंडियाच्या अंडर सर्ट जे आहे कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम विच इज अ नोडल एजन्सी ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. तर त्यांनी आपल्याला तेव्हा सांगितलेलं होतं की तुम्ही जे ऑनलाईन आहात तर त्यावेळेला तुम्ही नेट बँकिंग शिका, नंतर ऑनलाईन ऍक्सेस कसं करायचं ते शिका. पण ऍट द सेम टाइम तुम्ही आता ही वेगवेगळे सायबर क्राईम्स आहेत ती सुद्धा शिकून घ्या. तर फिशिंग, स्पूफिंग आणि रॅन्समवेअर अटॅक्स हे समजून घ्या. हे थ्रेट्स आहेत. कारण मुलं जेव्हा ऑनलाईन गेम्स खेळतात तर त्यावेळेला काय काय व्हायलन्स होऊ शकतात. काही ऑनलाईन गेम्स व्हायलंट असतात, सेक्स्युअल कंटेंट्स असतात, पोर्नोग्राफिक किंवा व्हर्च्युअल सेक्स गेम्स असतात. तर मुलं आपली कुठला ऑनलाईन गेम खेळतात हे लक्ष द्या. मला वेळ नाही असं आपण म्हणू शकत नाही. ऍज अ टीचर आपण मुलांना मधनं विचारायला पाहिजे, म्हणजे फ्रेंडली याच्यात की काय बरं तू काय खेळतोयस रे, काय चाललंय. प्रेडॅटर्स असतात, सायबर ग्रूमिंग सध्या खूप घडतंय मुलांच्या बाबतीत की हे सायबर अटॅकर्स आहेत ना हे रोज कुठली ना कुठली म्हणजे नवीन गोष्ट करीन आणि अटॅक करीन असं शिकतात. तर सायबर ग्रूमिंग मध्ये मुलं खूप विक्टिम होतात. तर ते कसं असतं ते शिकून घ्या. सायबर बुलिंग, प्रायव्हसी इश्यूज, एज अप्रोप्रिएट कंटेंट आहे की नाही गेम खेळताना, वेबकॅमचा पण खूप दुरुपयोग केला जातोय. तर हे सगळ्या थ्रेट्स आहेत जेव्हा मुलं किंवा तुम्ही सुद्धा ऑनलाईन गेम्स खेळतात. तर ह्या सगळ्या गोष्टी जाणून घ्या थ्रेट्स काय आहेत आणि ऑब्व्हियसली मग त्याच्यापासून प्रोटेक्शन हवं असेल तर काय करायला पाहिजे. त्याच्यानंतर जेव्हा आपण सोशल मीडिया वापरतो, फेसबुक असेल, इन्स्टा असेल, युट्यूब असेल, मुलं जास्तीत जास्त इन्स्टा वापरतात आणि युट्यूब वापरतात. बाकीच्या गोष्टी ट्विटर पण मुलं वापरतात, व्हॉट्सअप वापरतात. तर हे करताना मुलं सायबर ग्रूमिंगचे विक्टिम होऊ शकतात, फिशिंगचे विक्टिम होऊ शकतात, सायबर बुलिंग किंवा सायबर स्टॉकिंगचे विक्टिम होऊ शकतात, पोर्नोग्राफी होऊ शकते, FB फ्रॉड्स खूप वाढलेले आहेत. तर ह्याची आपण माहिती करून घ्या. मी तुम्हाला जर माहिती नसेल तर प्लीज मला कॉन्टॅक्ट करा. मी हे सेशन्स ऑर्गनाईज करते आणि हे अतिशय सोप्या भाषेत तुम्हाला समजावून सांगेन, तसंच मुलांना त्यांच्या भाषेत समजावून सांगते. तर ह्याची माहिती करून घ्या. आता हे अवॉइड करायचं असेल तर काय सायबर हायजीन पाळली पाहिजे. हायजीन म्हणजे काय, आता तुम्हाला कोविडमध्ये तर चांगलंच माहिती आहे आपल्याला पर्सनल हायजीन काय पाळायला पाहिजे. तर हात साबणाने धुवा, नंतर विदाऊट मास्क कुठेही जाऊ नका. तर ही जशी आपल्या प्रत्यक्ष जगातली हायजीन आहे तशी ही सायबर जगातली हायजीन सुद्धा पाळा आणि ती रोजच्या रोज अप्लाय करा. म्हणजे आपण ऍक्च्युअली दात घासतो आणि आंघोळ करतो ना, तशीच ही सायबर हायजीन सुद्धा पाळा. ती आपल्या रुटीनचा पार्ट आहे असं समजा. कारण जर आपण हे नाही केलं तर आपण रिस्पॉन्सिबल सिटिझन बनणार नाही, आपण एक रोल मॉडेल बनणार नाही आणि मग आपण त्याच्यात विक्टिम बनू. त्याच्यामुळे सायबर हायजीन काळजी घेणं ऑनलाईन खूप गरजेचं आहे. दॅट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ अवर रुटीन. एक लक्षात घ्या, हे नाही पाळलं तर बऱ्याच गोष्टी होऊ शकतात. तर याच्यासाठी काय करायचंय, तर इन्स्टॉल रेप्युटेबल अँटीव्हायरस, मालवेअर और सॉफ्टवेअर. म्हणजे तुम्ही फायरवॉल इन्स्टॉल करा, तुम्ही अँटीव्हायरस इन्स्टॉल करा. मला एकाने प्रश्न विचारलेला होता की जर एखाद्या लॅपटॉपमध्ये इनबिल्टच असेल सिक्युरिटी तर काय. तर एक लक्षात घ्या, मी तुम्हाला एक साधं उदाहरण देते, उगाच टेक्निकल भाषेत जायला पण नको. आपल्याकडे घर असतं तर घराला भिंती असतात, दारं असतात. तर दॅट इज कॉल्ड इनबिल्ट सिक्युरिटी. ठीक आहे, लॅपटॉपची. त्याच्यानंतर आता मी तुम्हाला मला एकाने प्रश्न विचारला होता की फायरवॉल आणि अँटीव्हायरस मधला फरक काय. तर तेही मी तुम्हाला सांगते की फायरवॉल, आता घरात टिकटिक असं कोणी वाजवलं आणि सांगितलं की अमेझॉन वरनं कुरिअर आलं आणि आपण जर ते मागवलं असेल तर ते अमेझॉनचं कुरिअर हे रेकॉग्नाइज होतं आणि आपण आत घेतो, बरोबर. तर फायरवॉल काय काम करते,
की आयडेंटिफाय करते की नोन असेल, नोन प्लेस मधनं डेटा आला असेल तर आत घेते, अननोन मधनं किंवा अनआयडेंटिफाईड गोष्टी जागेतनं जर तो डेटा आला तर ती रोखून ठेवते. ओके, तर अमेझॉनचं कुरिअर तर आलेलं आहे आता घरात, पण ते कुरिअर मध्ये नक्की काय आहे, फ्रॉड आहे का काही असा मोठा झुरळ सोडलेला आहे, मी प्रत्यक्ष जगात सांगते. तर त्याच्यासाठी आपल्याला काय पाहिजे, तर आपल्याला झुरळ मारण्याचं औषध पाहिजे, बरोबर. तसंच कोविडचं पण, म्हणजे आता मला एवढंच म्हणायचंय, तर अँटीव्हायरस काय काम करतं, तर ते झुरळ मारण्याचं औषध इज कॉल्ड अँटीव्हायरस. सो हा खूप मोठा फरक आहे फायरवॉल, अँटीव्हायरस आणि जे आपले इनबिल्ट सिक्युरिटीज असतात. त्याच्यामुळे आपल्याला फायरवॉल इन्स्टॉल करणं आणि तो मोबाईल, त्याच्यानंतर ई डिव्हायसेस जे जे आहेत ज्यातनं तुम्ही ऑनलाईनला कनेक्टेड होणार आहात, तर तिथे सगळीकडे अँटी फिशिंग सॉफ्टवेअर्स, अँटीव्हायरस आणि फायरवॉल असणं गरजेचं आहे. तर हे इन्स्टॉल करून घ्या. एज्युकेट युअर स्टुडंट्स, युअर टीचर्स, स्कूल स्टाफ. आयडेंटिफाय पोटेन्शियल गॅप, काय नाहीये लक्षात घ्या, नोट डाऊन करा आणि डिमांड टाका. सेट स्ट्रॉंग पासवर्ड, तुमचा पासवर्ड स्ट्रॉंग असेल तर कुठलाही, म्हणजे खरंच खूप स्ट्रॉंग असेल तर हॅकिंग होऊ शकणार नाही. 80% हॅकिंग हे टळेल. अपडेट सॉफ्टवेअर्स रेग्युलरली, अपडेट येतात पण आपल्याला कळतच नाही कारण आपल्याला माहितीच नाहीये, तर ते अपडेट करून घ्या. नंतर सस्पिशियस ईमेल आली, वेबसाईट आल्या तर त्याच्याबद्दल जरा बी अवेअर. सिक्युअर्ड युअर राउटर, आता आपल्याकडे सगळ्यांकडे वायफाय आहे, राउटर आहे, तर तो रात्री बंद करणं हे आपलंच काम आहे. त्याचा पासवर्ड रेग्युलरली चेंज करणं म्हणजे सिक्युअर्ड करणं राउटर. क्रिएट अँड इफेक्टिव्ह सायबर बुलिंग रिपोर्टिंग सिस्टीम, ती शाळेत डेव्हलप करा. शाळेत सायबर सेल स्थापन करा, म्हणजे शाळा जेव्हा रिओपन होईल किंवा ऑनलाईन सुद्धा तुम्ही हे करू शकता. कारण मुलं खूप हुशार आहेत, लक्षात घ्या. आपल्याला जे माहिती नसतं त्या बऱ्याच गोष्टी मुलांना माहिती असतात. तुम्ही शेअर करा त्यांच्याशी आणि करून बघा, ती इतकी बोलायला लागतील आणि चांगल्या गोष्टी पण मुलं सांगतात, लक्षात घ्या. टीच स्टुडंट्स अबाउट ऑनलाईन प्रायव्हसी, प्रायव्हसी बद्दल बोला त्यांच्याशी सतत. जसं आपण छोट्या मुलांशी गुड टच आणि बॅड टच बद्दल बोलतो ना, तसं ह्या टीनेजर्सशी, तसंच मी तर म्हणते प्री प्रायमरी पासून स्टोरी टेलिंगच्या रूपात, प्रत्येक रूपात सायबर अवेअरनेस आणणं फार गरजेचं आहे. गेट स्टुडंट इन्व्हॉल्ड, मुलांना सामील करून घ्या. मी म्हटलं ना तुम्हाला, सायबर सेल स्थापन करा. तुम्हाला नाही आले मी स्थापन करून देईन, मी तुम्हाला मदत करीन त्याच्यात. ओके. नंतर कीप अप विथ टेक्नॉलॉजी, नो रूल्स अँड रेग्युलेशन्स अबाउट सायबर वर्ल्ड. म्हणजे फेसबुक कितव्या वर्षी मुलाला, म्हणजे कितव्या वर्षी मूल फेसबुकवर अकाउंट काढू शकतं लिगली, हे माहिती असणं आपल्याला गरजेचंच आहे. आणि तुम्ही जर म्हटलात नाही मी फेसबुकवर नाहीये, मला हे माहिती नाही, तर मुलं नक्की अंडू ऍडव्हान्टेज घेणार आहेत. आणि मग मुलं, आई तुला काही कळतच नाही, टीचरला ना हे येतच नाही, म्हणजे टीचरला खरंच येत नाही की पॉज कसं करायचं, तर हे प्लीज तुम्ही पहिले ट्रेनिंग घ्या. नाहीतर मग काय होतं, मुलं त्याची टिंगल करतात. सो डोंट, म्हणजे मला म्हणायचं की सगळ्याची माहिती करून घ्या. सायबर हायजीन, व्हॉट्सअप जेव्हा मुलं किंवा आपण हे करतो ऑपरेट, त्यावेळेला सायबर हायजीन काय करायचे, तर सगळ्यात आधी इनअप्रोप्रिएट डेटा डिलीट करा. सेन्सिटिव्ह पर्सनल डेटा जो असेल तो फोल्डरमध्ये लॉक करून ठेवा. फेक न्यूज असतील तर त्या ताबडतोब डिलीट करून घ्या. त्याच्यानंतर एज्युकेट युअर किड अबाउट डिफरंट सायबर क्राईम्स. शक्यतो मुलं जेव्हा व्हॉट्सअप वापरतात तेव्हा व्हॉट्सअप वेबचा बिग स्क्रीनवर वापर करा, म्हणजे येता जाता तुम्हाला दिसतं मुलं काय चॅटिंग करतात. व्हॉट्सअपची सेटिंग तुम्ही समजावून घ्या, मुलांना समजावून सांगा. 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन तुम्हाला माहितीच पाहिजे. त्याच्यानंतर एज्युकेट किड्स अबाउट फिशिंग ईमेल्स, स्पूफिंग ईमेल्स, मालवेअर अटॅक्स, रॅन्समवेअर अटॅक्स याच्याबद्दल माहिती करून घ्या. मुलांना पण सांगा की अपडेटेड अँटीव्हायरस, फिशिंग प्रोग्राम, अँटी फिशिंग प्रोग्राम्स आणि फायरवॉल्स ई डिव्हायसेसवर हे घातलेच पाहिजे. शाळांनी तर नक्कीच घातले पाहिजेत. आता देअर इज नो अदर ऑप्शन. पैसे गेले तरी चालतील पण डेटा जाता कामा नये, कारण ते पण खूप मोठं रॅकेट आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर हाऊ टू चेक लिगसी अँड ऑथेंटिसिटी ऑफ वेबसाईट, हे मुलांना सांगा. मी तुम्हाला जसं म्हटलं ग्रीन मार्क येतो, HTTPS असायला पाहिजे, S स्टँड्स फॉर सिक्युरिटी. त्याच्यानंतर ते कुलूप आहे तर ते कुलूप बंदच पाहिजे. आणि अजून तुम्हाला सिक्युरिटी बघायची असेल तर त्या कुलपावर राईट क्लिक केल्यावर त्याचं सर्टिफिकेट येतं. हे सगळं मुलांना सांगा. त्याच्यानंतर पुढे जाऊन मी तुम्हाला सांगेन की हु इज domaintools.com वर जा. जर एखाद्या वेबसाईटची तुम्हाला असं वाटलं की मला माहित नाहीये की सिक्युअर्ड आहे की नाही, तर ह्या याच्यात जा, या URL टाका, त्याच्यात तो अख्खं वेबसाईटचं URL कॉपी पेस्ट करा आणि मग बघा त्या वेबसाईटची पूर्ण कुंडली तुम्हाला दिसेल.
तर हे नक्की माहिती करून घ्या. ऑनलाईन गेमिंग बद्दल सायबर हायजीन पाळायला पाहिजे. म्हणजे मुलांना शाळेत आणि घरात सुद्धा ग्राउंड रूल्स ठरवून द्या. किती वेळ चेक ऑपरेट करायचं, काय करायचं. त्याच्यानंतर मुलं किंवा तुम्ही ऑनलाईन गेम खेळत असेल तर एक वेगळा फॅमिलीचा ईमेल ऍड्रेस बनवा की ज्याच्यात कुठलीही इन्फॉर्मेशन तुमची नाहीये, तो फक्त तुम्ही ऑनलाईन गेमिंग किंवा बाकी गोष्टीसाठी वापराल. म्हणजे जरी ते हॅक झालं तरी तुमचा कुठलाही डेटा जाणार नाही. त्याच्यानंतर व्हेरीफाय करा. डाउनलोड करताना एखादी फाईल ऑनलाईन गेमिंग करताना तर ती ऑथेंटिक आहे की नाही, सिक्युअर्ड आहे की नाही, हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर कधी कधी मुलांची प्लीज गेम्स खेळा, कारण मुलं नक्की काय खेळतात हे आपल्याला माहिती पाहिजे. बी केअरफुल वाईल डाउनलोडिंग फ्री गेम्स. जगात कुठलीही गोष्ट फुकट मिळत नाही. जिथे फुकट मिळते तिथे आपले कान वाजले पाहिजे. त्याच्यामुळे फ्री गेम आहे तर प्लीज डाउनलोड करताना बी केअरफुल. प्रायव्हसी पॉलिसीज आणि प्रायव्हसी सेटिंग्स त्या गेमची मुलांना समजावून सांगा. त्याच्यानंतर रिपोर्ट आणि ब्लॉक फीचर मुलांना माहिती करून द्या. मुलं स्मार्ट असतात तर हे नक्की त्यांना समजावा. नंतर मुलं जो गेम खेळतायत तो त्यांच्या एजशी अप्रोप्रिएट आहे की नाही, त्या लिमिटमध्ये ते बसतायत की नाही हे तुम्ही चेक करायला पाहिजे. नाहीतर नंतर मुलांना ओरडून काही उपयोग नाही, कारण मुलांना हे माहिती नसतं आणि आपण पेरेंट्स आणि टीचर्स होत त्यांचे. एखाद्या ऑनलाईन गेमचा कोड ऑफ कंडक्ट काय ही आपण माहिती करून घ्या आणि मुलांनाही वाचायला लावा. लक्षात घ्या. नंतर ऑनलाईन एनलाइटन द चिल्ड्रन अबाउट सायबर सेफ्टी एव्हरी टाइम. जसं आपण मुलांना डिस्कस करतो कुठलीही गोष्ट, मी जसं लहान मुलांशी आपण गुड टच बॅड टच, नंतर टीनेजर्सच्या दृष्टीने मे बी कुठल्या महत्वाच्या गोष्टी आपण सतत डिस्कस करत असतो बिहेवियरल पॅटर्नवर, तसं सायबर सेफ्टी बद्दल पण प्लीज त्यांच्याशी ऍज अ टीचर तुम्हाला डिस्कस केलं पाहिजे. जस्ट माहिती करून घ्या की काय रे तुम्ही काय करता, मग कुठला गेम खेळता, अच्छा आता तुम्हाला माहितीये का की कुठला गेम आता सरकारने कुठल्या गेमवर बंदी आणली आहे माहितीये का तुम्हाला. अशा अप्रत्यक्षपणे माहित्या काढून घ्या आणि त्यांना एज्युकेट करा. म्हणजे एज्युकेट की ऍज अ टीचर म्हणून नाही, कधी कधी ऍज अ फ्रेंडली पण तुम्ही या गोष्टींबद्दल मुलांना शिक्षण देऊ शकता, कनेक्ट होऊ शकता. त्याच्यानंतर मुलं जेव्हा सोशल मीडिया ऑपरेट करतात त्यावेळेला लक्षात घ्या की कुठल्याही सोशल मीडियाचं एक लिगल एज असतं. ते इलिगल एज तुम्ही माहिती करून घ्या आणि आपलं मूल त्या ह्याच्यात बसतंय की नाही ते बघा. नंतर टीच देम लीगल अँड एथिकल आस्पेक्ट्स. आपण जेव्हा समाजात वावरतो तेव्हा काही एथिक्स आपण मुलांना शिकवतो, लॉ शिकवतो. तसंच या समाजात म्हणजे या सायबर वर्ल्डच्या समाजात सुद्धा काही लीगल आणि एथिकल आस्पेक्ट्स आहेत. तर ते मुलांना माहिती करून घ्या. त्याचे मी सेशन्स घेते. मुलांना रजिस्टर करायला लावा. कुठल्या शाळेचं घ्यायचं असेल तर प्लीज मला सांगा, मी नक्की घेईन. कारण ह्यानेच आपण रिस्पॉन्सिबल नेटिझन होणार आहोत आणि आपला देश आहे तो सायबर सेफ होणार आहे. लक्षात घ्या. आणि मुलं ही जी शाळेतली मुलं आहेत ही आपलं ऐकतात, कॉलेजमधली ऐकत नाहीत. नंतर अवॉइड टू शेअरिंग पर्सनल डेटा आणि लोकेशन ऑफ करा. काय मी तुम्हाला म्हणजे जर तुम्हाला माहिती पण नसेल तर प्लीज हे माहिती करून घ्या. मी साठी सुद्धा सेशन घेते. त्याच्यानंतर नो युअर डिजिटल आयडेंटिटी, फुटप्रिंट्स माहिती करून घ्या. म्हणजे काय असतं, रिव्हिजिट फ्रेंड लिस्ट. फेसबुकवर काय कोणते फ्रेंड आहेत 10 वेळा बघा. जे अननोन असतील त्यांना डिलीट करा. नंतर एंटर करण्यापूर्वी यू हॅव टू थिंक ट्वाइस, थ्राइस, 4 टाइम्स. लक्षात घ्या. कारण एकदा एंटर केली की आपण की जे काही गेलं की ते आपल्या हातात नसतं आणि मिलियन ऑफ पीपल बघतात. तुम्हाला माहितीये की IT ऍक्ट मधनं 66A सेक्शन काढून टाकला त्यांनी जेव्हा बाळासाहेब ठाकरेंचं जे गोष्ट झाली, बऱ्याच गोष्टी झाल्या आणि 66A काढून टाकलं. पण त्याच्यामुळे काय झालंय की ऍज अ नेटिझन आपल्यावर ही खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे की वी हॅव टू थिंक ट्वाइस, थ्राइस, 4 टाइम्स बिफोर प्रेस एंटर की. ओके. ओव्हरऑल हायजीन परत सांगते. इन्स्टॉल अँटीव्हायरस, मालवेअर, यूज नेटवर्क फायरवॉल, अपडेट सॉफ्टवेअर्स रेग्युलरली ऑन ईच ई डिव्हाइसेस, सेट स्ट्रॉंग पासवर्ड. आता तुम्ही म्हणाल की मग किती वेळा तर तो दर 15 दिवसांनी बदला. असं करू शकता की सगळ्या ई डिव्हाइसला सेम पासवर्ड द्या. मग आता एक साधी तुम्हाला एक सांगते की कसा स्ट्रॉंग पासवर्ड ठेवायचा, लक्षात कसं राहील. तर तुमचं आठवड्याचं गोल सेट करून ठेवा. फॉर एक्झाम्पल माझं गोल आहे बारीक व्हायचंय मला, तर नो डिनर आफ्टर 7 हा सुद्धा तुमचा पासवर्ड होऊ शकतो. तर हा सोपा आहे. तर एखादं गोल जे आहे तर तोच पासवर्ड म्हणून ठेवू शकता. दॅट इज अ सिक्युअर्ड पासवर्ड. फक्त ते कोणाला शेअर करू नका बरं. नंतर यूज मल्टी स्टेप ऑथेंटिकेशन, बॅकअप रेग्युलरली. म्हणजे जर इथला डेटा करप्ट झाला तरी तुमच्याकडे बॅकअप असेल तर प्लीज
बॅकअप हा रेग्युलरली घेत चला. म्हणजे कुठल्याही हार्ड ड्राईव्हवर घ्या, पेन ड्राईव्हवर घ्या, क्लाउड मध्ये ठेवा, कुठेही ठेवा, पण बॅकअप घ्या. कीप युअर हार्ड ड्राईव्ह क्लीन, सिक्युअर युअर राउटर, कीप इन्सिडेंट रिस्पॉन्स प्लॅन रेडी, educate everyone, senior citizens also. Make cyber hygiene as a part of your routine. Okay, so this is for cyber hygiene. दात घासतो, नंतर झोपतो, आपण आंघोळ करतो, त्याच्याच प्रमाणे हे सायबर हायजीन पार्ट ऑफ आवर रुटीन आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता मुलांना किंवा ऍज अ टीचर किंवा ऍज अ पेरेंट कसं कंट्रोल करायचंय, तर आता माझ्याकडे वेळ नाही एवढा, तर पेरेंटिंग कंट्रोल ऍप्स असतात, डिजिटल वेलबिंग टूल्स असतात, तर त्याच्या थ्रू तुम्ही मुलांवर कंट्रोल ठेवू शकता. नंतर गव्हर्नमेंटनी लिस्ट पण पब्लिश केलेली की कुठल्या कुठल्या वेबसाईट्स बॅन झालेल्या आहेत. तर ह्या आताच्या लेटेस्ट नाही आहेत, ह्या आधी केलेल्या आहेत, म्हणजे या 2 महिन्यात. तर ह्याची माहिती मुलांना वेळोवेळी द्या, त्याच्यावर डिस्कशन ठेवा मुलांचं. म्हणजे मी तर म्हणते ओपन डिस्कशन ठेवा मुलांचं, आणि देन यू विल गेट टू नो की मुलांना किती माहिती आहे. लक्षात घ्या, यातनं तुम्हाला एका पॉइंटला कळू शकतं की मुलं किती अवेअर आहेत, आपण किती अवेअर आहोत, आणि काय गॅप आहे, आणि कुठे सेशन घ्यायची गरज आहे. त्याच्यानंतर एक फक्त सांगायचं होतं की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी इंट्रोड्यूस झालेली आहे, अतिशय सुंदर आहे ती, एक लक्षात घ्या. त्याच्यात इतकं छान त्यांनी दिलेलं आहे. तर त्याच्यात मला वाटतं सेक्शन 23 आणि 24 हा सगळा टेक्नॉलॉजीशी रिलेटेड आहे. तर प्री प्रायमरी पासून त्यांनी जे 4 पार्ट्स केले, तर सगळीकडे आपण हे सायबर अवेअरनेस सेशन्स इंट्रोड्यूस करू शकतो. म्हणजे इनफॅक्ट प्री प्रायमरीला आपण स्टोरी बिल्डिंग, ग्राफिक्स बनवून ह्याचं सेशन देऊ शकतो. जसं आपण गुड टच बॅड टच देऊ शकतो ना, तसं आपण हे प्री प्रायमरीला देऊ शकतो. मुलांशी 1 तास बोलून, म्हणजे मी ऑलरेडी सुरू केलेलं आहे ऑनलाईन, त्याच्यामुळे मला याच्यात काही वाईट वाटत नाही, वेगळं वाटत नाही. मी ही मॉड्यूल स्वतः बनवलेली आहेत अगदी प्री प्रायमरीशी. मुलं थोडी प्रायमरीत गेली की सायबर अवेअरनेस ऍक्च्युअल मुलांचं ट्रेनिंग घ्यायला सुरुवात करूया, आपण करू शकतो, आणि ते ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही करू शकतो. आता हे खेळी मिळतं, म्हणजे रोल प्ले करून किंवा एखादा व्हिडिओ दाखवून मुलांशी डिस्कशन करून, हे ऑलरेडी मी मॉड्यूल्स बनवलेले आहेत, तर हे आपण इंट्रोड्यूस करू शकतो. नंतर डिजिटल लिटरसी, तर हे तर आहेच, 23, 24चे तर सगळेच सेक्शन आपल्याला हे सांगतात. त्याच्यानंतर त्यांनी असं सांगितलं, सेकंडरी मध्ये आपण गेल्यावर एनी स्कूल कॅन, म्हणजे इफ पॉसिबल दे कॅन इंट्रोड्यूस सायबर लॉ अँड सायबर सिक्युरिटी ॲज अ न्यू सब्जेक्ट टू द किड्स. तर ह्याच मग तर म्हणजे अख्खा सब्जेक्टच मिळाल्यावर तर अतिशय सुंदर याची मॉड्यूल्स तयार आहेत, होऊ शकतात. हे तर तुम्हाला माहिती आहे की 4, 3, 3, 2, 3 हे जे स्ट्रक्चर आहे, फाउंडेशन, नंतर प्रिपरेटरी, मिडल आणि सेकंडरी, हे तुम्हाला माहिती असेलच. तर हे सगळं प्रत्येक स्टेजला, म्हणजे 6 ते एज वयोगटात, 8 ते 11, 11 ते 14 आणि 14 ते 18 आपण वेगवेगळ्या प्रकारे मुलांना सायबर सेफ्टीचं, सायबर सिक्युरिटीचं, सायबर लॉचं, सायबर सिक्युरिटी पोस्चरचं एज्युकेशन देऊ शकतो, आणि हेही त्यांना कळेल अशा सोप्या भाषेत. त्याच्यानंतर हे पण एक आहे, मेंटल अँड फिजिकल हेल्थ वेलबिंग, तर त्याच्यावर पण खूप भार दिलेला आहे. बिहेवियर आस्पेक्ट मध्ये दिलेला आहे, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर भार दिलेला आहे. तर ह्याच्या थ्रू सुद्धा आपण सायबर अवेअरनेस करू शकतो. नंतर मी स्वतःच आता गेले 2 महिने 1-to-1 काउन्सिलिंग येते मुलांचं, सायबर काउन्सिलिंग, टेक्निकल काउन्सिलिंग. मुलं डिप्रेशन मध्ये गेली, ऍडिक्शन आहे मुलांमध्ये, तर जसं सायकॅट्रिस्ट ट्रीट करतात तसंच मी टेक्निकल भाषेत त्यांना टेक्निकल डूज अँड डोंट्स शिकवते, त्यांचा प्रॉब्लेम काय आहे तो जाणून घेऊन. तर त्याच्यामुळे पेडिएट्रिशियन, सायकॅट्रिस्ट आणि सायकोलॉजिस्ट, तर यांच्याशी टाईप करून काय प्रॉब्लेम्स आहेत हे माहिती करून घेऊन सुद्धा हे सायबर काउन्सिलिंग होऊ शकतं, आणि हे आपण शाळेत इंट्रोड्यूस करू शकतो, हे जे नवीन पॉलिसी आली आहे त्याच्या थ्रू. तर मी जसं सांगितलं तसं प्री प्रायमरी लेवलला स्टोरी टेलिंग, ग्राफिकल स्टोरी टेलिंग, याच्या थ्रू प्रायमरी लेवलला ऑनलाईन ट्रेनिंग, काही छोटी छोटी आपण बिहेव्हिअरल क्लासेस असतात, तर त्याच्या थ्रू किंवा ई कोर्सेस आपण इंट्रोड्यूस करू शकतो. ऑलरेडी दीक्षा, नंतर खूप सारे छान छान प्लॅटफॉर्म्स आहेत, NCERTचे आहेत, नंतर मला वाटतं ह्याचे पण आहेत, कुठलं आहे बरं अजून, गव्हर्नमेंटचं एक त्यांनी सुरू केलंय, स्वयं आहे. तर यात खूप वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत, ऑलरेडी सुरू झालेले आहेत, त्याची माहिती करून घ्या. सेकंडरी लेवलला आपण हा विषय इंट्रोड्यूस करू शकतो, आणि आता मी ऑलरेडी कॉलेजच्या मुलांना 11वी to
पोस्ट ग्रॅज्युएशनच्या मुलांना हा सुरू केलेला आहे, सायबर लॉ आणि सायबर सिक्युरिटी, कारण माझं LLM सायबर लॉ मध्ये आहे. तसंच आपण टीचर्सला एक लक्षात घ्या की आपण टीचर्सला आणि पेरेंट्सला माहिती असणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे टीचर्सला जे ट्रेनिंग सेशन आहे किंवा इंडक्शन सेशन आहे, इंडक्शन प्रोग्राम, त्याच्यात हे इंट्रोड्यूस करू शकतो. बरेच प्रोग्राम्स आहेत जे मी तयार केले ते इंट्रोड्यूस करू शकतो. सो म्हणजे आफ्टर ऑल बी रिस्पॉन्सिबल नेटिझन अँड सायबर सेफ इंडिया. थँक्यू, थँक्स अ लॉट. माझं प्रेझेंटेशन झालेलं आहे. मला असं वाटतं वेळेत संपवायचा प्रयत्न केला आहे. तर आता परत बसंती मॅम किंवा सर, तुम्हाला काही, माझं प्रेझेंटेशन संपलंय. ते अतिशय सुंदर प्रेझेंटेशन झालं, सगळ्यांनाच आवडलेलं आहे आणि लोकांच्या प्रतिक्रियांवरून समजतच होतं. कुणाला प्रश्न विचारायचे असतील तर ते विचारा. तुम्ही चॅटबॉक्स मध्ये पण टाकू शकता. मी वाचतीये चॅटबॉक्स. ओके, ऑथेंटिकेटेड अँटी ऍप्स तुम्हाला पाहिजेत. बिट डिफेंडर आहे, बरीच आहेत. बिट डिफेंडर त्यातल्या त्यात चांगलं आहे, तर मी तरी सध्या बिट डिफेंडर वापरतेय. खूप वेगवेगळे अँटी व्हायरसेस आहेत. एक्सपर्ट्सला किंवा तुमच्या IT जो पर्सन आहे त्याला नक्की विचारा. आता ब्लॅक हॅट आणि रेड हॅट मधला काय फरक आहे? आता तुम्ही फारच सायबर सिक्युरिटी मध्ये जाताय, जसं मॅडमनी ऑलरेडी सांगितलंय की आजचं सेशन हे ब्लॅक हॅट हे सिक्युरिटी मध्ये झालं, हॅकिंग स्पेशलायझेशन झालं. पण थोडक्यात सांगते की ब्लॅक हॅट म्हणजे हे जे हॅकर्स असतात जे वाईट गोष्टीसाठीच करतात किंवा डेटा चोरायचे याच इंटेन्शननी करतात, दे आर कॉल्ड ब्लॅक हॅट. आणि रेड हॅट हॅकर्स जे असतात तर ते वाईट इंटेन्शन साठी करत नाहीत. ते तुम्ही ते सिमिलर टू एथिकल हॅकिंग, सिमिलर, इट्स जस्ट टू सिमिलर टू एथिकल हॅकिंग असं आहे. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये कोणीही ऍड करतात यावर, येस, याच्यावर सेटिंग्स आहेत. याच्यासाठी मी तुम्हाला वेगळं सेशन घेईन. व्हॉट्सअप सेटिंगचं एक मी अख्खं सेशन घेऊ शकते. तर तुम्ही जेव्हा सेटिंग कराल तुमच्या याच्यात, तर तुमच्या परमिशन शिवाय कोणीही तुम्हाला ऍड करू शकणार नाही. व्हॉट्सअप मध्ये हे सेटिंग अवेलेबल आहे. येस, अजून अँटीव्हायरस आणि फायरवॉलची लिस्ट मी बसंती मॅमला देईन, त्या तुम्हाला फॉरवर्ड करतील, काहीच प्रॉब्लेम नाही. तसंच फेसबुकची पण खूप सेटिंग्स असतात, तर ती पण माहिती करून घ्या. माझा आत्ताच सेशन आहे ऍक्च्युली. तर तुम्हाला खरंच इंटरेस्ट असेल तर तुम्ही मला हे पण करू शकता कॉन्टॅक्ट. माझ्या व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करा. 9881004055 आहे माझा नंबर. 988 काय मॅडम? मी चॅट बॉक्स मध्ये टाकलाय माझा नंबर, किंवा तुम्ही मला ईमेल पण करू शकता. तुमचा जर काही खरंच प्रॉब्लेम असेल किंवा शाळेला माझ्याकडनं काही हे असेल, माहिती हवी असेल, मदत हवी असेल, तर मी नक्की करीन, काहीच हरकत नाही. महाराष्ट्रात कोकण एरिया सगळा झालाय, रत्नागिरी, चिपळूण मागच्या वर्षी, तर हे सगळं झालेलं आहे ऑलरेडी. मी खेड्यापाड्यात जाऊन पण हे शिकवलेलं आहे. 6-6 तासांची सेशन्स मुलांनी अटेंड केलेली आहेत. आणि आय एम प्राऊड की कोकणात त्यांना खूप अवेअरनेस आहे आणि 8-8 दिवस मी जाऊन ही सेशन्स घेतलेली आहेत. तर ही माझी पण तयारी आहे ऑनलाईन. आता तर ऑनलाईन आहे आणि ते पण आता अगदी सहज सोपं आहे. तर कधी तुम्हाला वाटलं तर मला नक्की कळवा. अजून काही स्पेसिफिक प्रश्न असतील तर प्लीज सांगा. मला वाटतं संपले प्रश्न. मी वर बघते. मोबाईल आणि संगणकाचा सुद्धा वापर करत असतो. हा खूप चांगला प्रश्न आहे, वैभव तुपे सरांनी विचारलाय. त्यांचा प्रश्न असा आहे की आपण आता मोबाईल आणि संगणक व्यतिरिक्त स्मार्ट टीव्हीचा सुद्धा वापर करत असतो. या स्मार्ट टीव्ही मध्ये युट्यूब सारखे सोशल मीडिया अकाउंट वापरले जातात. हे असं टीव्हीवर वापरत असताना एक लक्षात घ्या, तुम्ही युट्यूब कुठेही वापरा, मोबाईलवर वापरा, स्मार्ट टीव्हीवर वापरा, कुठेही वापरा, तर ते रिस्की म्हणजे त्याच्यात सेटिंग्स आहेत. तर ती सेटिंग्स केल्यावर काही रिस्की नाहीये. पण हे स्मार्टफोन्स आहेत हे पण रिस्की आहेत. किंवा तुमच्याकडे जर वेगवेगळ्या म्हणजे त्या
इन्फॉर्मेशन देणाऱ्या ज्या भावल्या असतात ना सगळ्या, तर त्या असतात ना, तर सेरी वगैरे आहेत, तर त्या सुद्धा खूप डेंजरस आहेत नक्कीच. कारण ते आपलं बोलणं ऐकत असतात. आपले स्मार्ट टीव्ही सुद्धा आपलं बोलणं ऐकत असतात. म्हणजे मला आठवतंय की मी स्मार्ट टीव्ही आहे माझ्याकडे, मी आणि माझे मिस्टर बोलत होतो आणि बोलत असताना बोलल्यानंतर मी गुगलमध्ये गेले. मी जस्ट गुगल ओपन केलं तर मला एंटर केल्यावर मी जे बोलत होते त्याचा सर्च आलेला होता. लक्षात घ्या. त्याच्यामुळे किती डेंजरस आहे. नक्कीच त्या गोष्टी डेंजरस आहेतच. त्याच्यामुळे मी नेहमी सांगते लोकांना की तुम्ही 2 प्रकारचे सिम्स ठेवा, की आपलं म्हणजे आधार कार्डला जे लिंक आहे, आपलं जे मोबाईल नंबर, तो साध्या छोटा फोन मिळतो ना, अगदी बेसिक, त्याच्यात ठेवा. आणि सोशल मीडिया, युट्यूब सगळं ऍक्सेस करण्यासाठी एक दुसरं सिम वापरा, किंवा प्रोफेशनल लाईफसाठी. असं मी नेहमी सांगते, टू सिक्युअर युअर सेल्फ इन दिस सायबर वर्ल्ड. अजून काय प्रश्न आहेत का बघते फक्त एकदा. झालेत मला वाटतं मॅडम, प्रश्न झालेलेच सगळ्यांचे. व्हॉट काइंड ऑफ सिक्युरिटी शुड बी टेकन. आता झूम मीटिंग बद्दल मी एक व्हिडिओ आहे माझा, तर मी तुम्हाला युट्यूबचं लिंक देईन, तर त्याच्या थ्रू तुम्ही बघू शकता. कारण झूम मध्ये पण काय काय सिक्युरिटी आता पण अपडेट केलेले आहेत झूमनी. त्याच्यात पेड आणि अनपेड हे पण प्रकार आहेत, तर त्याप्रमाणे मी एक्सप्लेन केलेले आहेत. तर मी तुम्हाला नक्की पाठवेन तो, किंवा तुम्ही माझ्या सेशनला आलात तर हे आपोआप तुम्हाला कळेलच. धन्यवाद मॅडम, धन्यवाद सर. अजून काही मला वाटतं माझ्या साईडनी सेशन माझ्याकडनं झालेलं आहे. वसंती मॅम किंवा वसंत सर. आपण सर बोलणार आहात का? आवाज येत नाही. हॅलो, आवाज नाही येते सर, आवाज नाही येते. सर अनम्यूट करा तुम्ही. अनम्यूट करा, आवाज नाही येते, आवाज येत नाहीये, अनम्यूटच आहे. अतिशय उपयोगी माहिती आणि मानतो. हॅलो हॅलो, सूर्यवंशी सर तुमचा आवाज नाही येत आहे. काढून घ्या. हॅलो हॅलो, हा येतोय आवाज, बोला सर. आता येतो का आवाज? हा येतोय, बोला बोला. खर तर सायबर सेफ्टी फॉर टीचर्स या विषयावर दीप्ती मॅडमनी अतिशय व्यापक स्वरूपामध्ये पण तितक्याच सोप्या भाषेमध्ये आम्हाला सगळ्यांना अवगत केला. महाराष्ट्रातील सर्वदूर असे असणारे शिक्षक झूम आणि फेसबुकच्या माध्यमातून हे सेशन ऐकत आहेत आणि आगामी काळात सुद्धा ते ऐकतील, कारण फेसबुक आणि युट्यूबवर हे असणारच आहे. मॅडमनी या आपल्या सेशन मध्ये सायबर सारखा आणि इंटरनेट सारखा एक क्लिष्ट विषय, खरं तर ती गुंतागुंतच आहे. मानवी जीवनाची जशी गुंतागुंत आहे ना, तशी इंटरनेटची गुंतागुंत आहे. आणि ही गुंतागुंत अतिशय सोप्या भाषेमध्ये शिक्षकांना, विद्यार्थ्यांना, पालकांना समजेल अशा रीतीने आम्हाला सांगितलेली आहे. आणि मॅडम खरं तर याबद्दल खूप मोठं, म्हणजे ज्याला आपण अवेअरनेस म्हणतो, प्रबोधन होण्याची खूप मोठी गरज आहे. ऑनलाईनच्या काळामध्ये, डिजिटलच्या काळामध्ये आणि या कोविडच्या काळामध्ये तर याची अतिशय तीव्रतेने म्हणजे गरज भासते आहे. आणि या अनुषंगाने हा आम्ही वेबिनार आयोजित केला होता आणि मॅडमनी आपला अमूल्य असा वेळ आमच्यासाठी दिला. त्याबद्दल शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान च्या वतीने
मी आपले मनपूर्वक आभार मानतो. त्यानंतर शिक्षण विकास मंचाचे मुख्य संयोजक आदरणीय डॉक्टर वसंतराव काळखंडे सर यांनी हा वेबिनार आयोजित करण्यासाठी परवानगी दिली आणि सरांनी अमूल्य असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सरांचेही आभार मानतो. आणि विशेषतः रॉय मॅडम यांचं, कारण रॉय मॅडमनी अतिशय सुरुवातीपासून दीप्ती मॅडम बरोबर संवाद करून, सगळ्यांबरोबर मीटिंग करून, सगळ्यांबरोबर योग्य असा संवाद ठेवून मॅडमने अतिशय व्यग्र अशा आपल्या वेळामध्ये, कारण मॅडम खूपच कामात असतात आणि अतिशय वेळ काढून याबद्दल आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल रॉय मॅडमचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्यानंतर हे जे वेबिनार आहे, हे वेबिनार आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे जे तंत्रज्ञ आहेत, सतीश पवार सर आणि या ठिकाणी असलेले विश्वनाथ खांडरे सर, या दोघांनी ही तंत्रज्ञाची जी बाजू आहे ती बाजू सांभाळली आणि आम्हाला सगळ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं हा वेबिनार ऐकता आला. त्यानंतर प्रतिष्ठानमध्ये काम करणारे आमच्या कार्यक्रमाचे संयोजक, प्रतिष्ठानच्या संपूर्ण कार्यक्रमाचे कार्यक्रम संयोजक डॉक्टर दत्ता बाळसराफ आणि इतर जे टीम आहे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची, त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. शिक्षण विकास मंच कोर टीमचे नजमा मॅडम असतील, अनुल मॅडम असतील, जयवंत सर असतील आणि तिजोरी सर असतील, या सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि ज्यांनी सहभाग घेतलेला आहे, खरं तर खूप मोठा सहभाग आमच्या सगळ्याच कार्यक्रमाला असतो, या सर्व सदस्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो, कारण ते हा वेबिनार ऐकतात, आपल्या प्रतिक्रिया देतात आणि त्यामुळेच आम्हाला हे चांगले कार्यक्रम करण्याची उर्मी मिळते. त्याबद्दल सगळ्यांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो आणि संयोजकाच्या वतीने हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.